नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस नवा प्रश्न नवी चर्चा. आज आपण चर्चा करणार आहोत JNU प्रकरणाबाबत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचं जे प्रकरण चाललेलं आहे, जे वादळ उठलेलं आहे, ते आता सरकारच्या अंगावर शेकू लागलं आहे का, हा खरा प्रश्न आहे. पत्रकारांना मारहाण झाली, पत्रकारसुद्धा सरकारच्या विरोधात आज मोर्चा घेऊन गेले, गृहमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली. इतरही अनेक मुद्दे आहेत. सेडिशनचा मुद्दा आहे. सेडिशनच्या मुद्द्यावर कुणाला हा देशद्रोहाचा कायदा लावावा याचा काही निर्णय घेता येतोय का, याच्यामध्ये काही तारतम्य आहे का, हाही प्रश्न आहे. एकूणच राजकारण काय चाललं आहे आणि सरकार अडचणीत आलं आहे का सरकार करते ते योग्य आहे, हे या प्रश्नांची मी चर्चा करणार आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई. माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या कांता नलावडे. माझ्यासोबत आहेत प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज टेकाडे. पुण्याहून माझ्यासोबत आहेत पुणे अभाविपचे सहमंत्री प्रदीप गावडे. आणि माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकरसुद्धा. मी चर्चेला सुरुवात करणार आहे दिल्लीला जाऊन, जिथे माझ्यासोबत आमचा नॅशनल ब्युरो चीफ अमेय तिरोडकर आहे. अमेय तिरोडकरला सुद्धा मार बसला होता. काल मारहाण झाली, त्याच्यामध्ये जे 11 पत्रकार जखमी झाले त्यामध्ये अमेय तिरोडकर होता. नेमकी घटना काय घडली आणि कशा प्रकारे घडली हे मी आधी अमेयकडून समजून घेणार आहे आणि याच मुद्द्यावर चर्चेला सुरुवात करणार आहे. अमेय, काल नेमकं काय झालं जरा तपशिलात सांग. दुपारी 2 वाजता ही केस होती कोर्टामध्ये कन्हैया कुमारची. कन्हैया कुमारला आणलं जाणार होतं आणि त्याला त्याच्या अधिकच्या पोलीस कस्टडीसाठी पोलीस मागणी करणार होते. त्यामुळे आम्ही सगळेजण ही केस कव्हर करायला गेलो होतो. नेमकं झालं काय, त्याच वेळेला अरविंद केजरीवाल विरुद्ध अरुण जेटली ही जी केस आहे पतियाळा कोर्टामध्ये डिफॅमेशनची, त्याचीसुद्धा सुनावणी होती आणि स्वतः अरुण जेटली या केससाठी म्हणून आलेले होते. आणि त्यावेळेला तिथे मोठा तणावसुद्धा निर्माण झालेला होता. कोर्टरूममध्ये पहिल्यांदा या सगळ्याची सुरुवात झाली. कोर्टरूममध्ये JNUचे काही विद्यार्थी बसलेले होते, ज्यामध्ये काही प्राध्यापक बसले होते, त्यामध्ये महिला प्राध्यापकसुद्धा होत्या आणि काही पत्रकारसुद्धा बसलेले होते. पण त्यावेळेला काही कोर्टरूम सुरू झालं नव्हतं. त्यावेळेला वकिलांचा एक मॉब तिथे आला. आता वकिलांचंच होता तो का असं अशासाठी म्हणायचं कारण त्यांनी वकिलांचे कपडे घातलेले होते म्हणून. तर हा मॉब तिथे आला आणि त्यांनी तिथे घोषणाबाजी करायला सुरुवात केली. घोषणाबाजी आटोपल्यानंतर लगेचच त्यांनी अंदाज घेतला. मग त्यांच्या लक्षात आलं की काही JNUचे लोक बसलेत, तर त्यांनी दमदाटी करायला सुरुवात केली की तुम्ही इथून निघून जा म्हणून. त्यामध्ये काहीतरी पत्रकारांना सुद्धा दमदाटी करायला सुरुवात केली. ज्या वेळेला पत्रकारांनी सांगितलं की आम्ही पत्रकार आहोत आणि आम्ही हे कव्हर करण्यासाठी आलेलो आहोत, त्यावेळेला तर ते अधिकच आक्रमक झाले आणि त्यांना तिथून हाकलून लावायला सुरुवात केली आणि 2 पत्रकारांना मारहाण सुद्धा केली, ज्यामध्ये त्यांनी IBN 7चे अमित पांडे यांना मारहाण केली. त्यानंतर मग सुनावणी सुरू झाली. वेगळ्या केसची सुनावणी सुरू झाली. कन्हैया कुमारच्या केसची नाही, वेगळ्या केसची सुनावणी सुरू झाली. आणि हा मॉब नंतर कोर्टरूममधून बाहेर आला आणि बाहेर तिथे पायऱ्यावर उभा राहून घोषणाबाजी करत होता. पतियाळा हाऊस कोर्टाची रचना अशी आहे की तिथे तुम्ही कोर्टात आत गेल्यानंतर, जिथे सिक्युरिटी चेक इन मधून आत गेल्यानंतर एक छोटंसं मैदान आहे तिथे आणि बाजूला स्टॉल्स लावलेले असतात खाण्याचे. तिथे अनेक पत्रकार तिथे जे बीट रिपोर्टर असतात ते तिथे खात असतात, वकील खात असतात आणि तिथेच उभे राहायला पण जागा आहे. ज्यावेळेला हा मॉब कोर्टरूम मधून बाहेर आला घोषणाबाजी करत, त्यावेळेला आम्ही सगळेच जण तिथे उभे होतो आणि बघत होतो. लक्षात येत होतं की तिथे ते आता घोषणाबाजी करतात. आता अर्थातच घोषणाबाजी ज्या वेळेला होत असते त्यावेळेला ती बातमी सुद्धा असते आणि कोर्टरूमच्या आवारामध्ये घोषणाबाजी होऊ लागलेली होती. त्यावेळेला काही पत्रकारांनी फोन काढले, बातमी सांगायला सुरुवात केली. तर त्यावेळेला त्यांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली. माझ्या बाजूला एक पत्रकार आले, माझ्या बाजूला एक वकील आले, त्यांनी मला विचारलं तू कोण आहेस म्हणून. मी त्यांना सांगितलं मी पत्रकार आहे. त्यानंतर त्यांनी पुढचं काहीच विचारलं नाही, काही सांगितलं नाही आणि लगेच मारामारी करायला सुरुवात केली. त्यांनी मारायला सुरुवात केलं. ज्यावेळेला मी त्यांना रोखायला गेलो त्यावेळेला त्यांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांना बोलावून घेतलं. त्यांनी मला मारायला सुरुवात केली. मला वाचवायला एक जण आला, इकॉनॉमिक टाइम्सचा पत्रकार, त्यालाही अगदी सेम गोष्ट झाली. त्याला सुद्धा विचारलं गेलं तू कोण आहेस. ज्यावेळेला तो सांगत होता की हा तुम्ही ज्याला मारताय तो JNUचा विद्यार्थी नाहीये, तो एक पत्रकार आहे, तो मराठी पत्रकार आहे. तर त्यावेळेला विचारलं गेलं हे तुला कसं माहिती. तर तो म्हणाला मी पण एक पत्रकार आहे, मला माहिती आहे, माझा तो मित्र आहे. त्यावेळेला त्यालाही मारहाण करायला सुरुवात केली. याचा अर्थ अत्यंत स्पष्ट दिसत होता. अत्यंत निवडून पत्रकारांना मारलं जात होतं. आणि नंतर आम्ही ज्यावेळेला तिलक पार्क पोलीस स्टेशनला गेलो, तिथे आम्ही एकूण 11 जणांनी पोलीस कंप्लेंट केली. या सगळ्या जणांनी हाच प्रसंग सांगितला. त्यामुळे मग आम्ही ही एकत्रित कंप्लेंट फाईल केलेली आहे की प्रत्येकाला विचारलं गेलं तू कोण आहेस आणि प्रत्येकाने सांगितल्यानंतर मी पत्रकार आहे सांगितल्यानंतर मारहाण झाली. हा सगळा एकंदरीतच प्रकार तिथे जवळपास, आणि हा अगदी 2 वाजल्यापासून ते जवळपास 4 वाजेपर्यंत प्रकार सुरू होता.
होता आणि दिल्ली पोलीस तिथे अजिबात इंटरफेअर करत नव्हते. त्यांच्या समोर मारहाण होत होती. पतियाला कोर्टामध्ये मारहाण झाली, कोर्टाच्या बाहेरच्या बाजूला मारहाण झाली CPMच्या कार्यकर्त्यांना, पण पोलीस ते सगळं बघत होते, काही करत मात्र नव्हते. ठीक आहे, आम्ही तो सविस्तरपणे सांगितलेलं आहे. जतीन देसाई, तुम्ही सिनियर पत्रकार आहात आणि मला आठवतं आहे 1984च्या बिहार प्रेस बिलपासून पत्रकारांची वेगवेगळी आंदोलनं आपण दोघांनी बघितलेली आहेत. हा एक नवा प्रसंग आहे, नवा हल्ला आहे. तुम्ही काय म्हणाल याविषयी? नाही, निश्चितच अमेनी ज्या स्वरूपानं सांगितलं अत्यंत म्हणजे भयानक अशा स्वरूपानं. म्हणजे आपण कल्पना करा की पतियाला कोर्ट, कारण पतियाला कोर्ट मला माहिती आहे, मी त्या ठिकाणी गेलो आहे, त्यामुळे अमेनी जे काय वर्णन केलं ते त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन एकतर कधीही कुठल्याही कोर्टाच्या आतमध्ये जाऊन अशा स्वरूपानं घोषणाबाजी करणं हे अत्यंत आक्षेपार्ह आहे आणि त्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून देखील पाहिलं जातं. परंतु या ठिकाणी घोषणाबाजी होत होत्या, पोलीस त्या ठिकाणी होती, परंतु पोलिसांनी काय केलं नाही आणि कोर्टाने देखील आश्चर्य म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्यावर काही कार्यवाही केली नाही. आणि आश्चर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की पोलीस आयुक्त जे आहे ते पोलीस आयुक्त बसीने अशा स्वरूपाने म्हटलं की लहान सहान ते स्कफल झालेच पत्रकार आणि काही लोकांमध्ये. म्हणजे अत्यंत आक्षेपार्ह या दृष्टीनं पण आहे की बसी जे आहे, बसी सेंट्रल गव्हर्नमेंटचे एजंट म्हणून त्या ठिकाणी वागतात की नाही हा वेगळा मुद्दा, परंतु निश्चितच ते भारतीय जनता पक्षाचे एजंट म्हणून दिल्लीत वागत आहेत. आपण आधी पाहिलं की आपच्या संदर्भात आपच्याबद्दल कशा स्वरूपानं बसीची भूमिका राहिली. म्हणजे आपने एखादा निर्णय घेतला तर त्याला असहकार करणं हे नेहमी बसीचं धोरण राहिलं आहे. म्हणजे बसी आणि लेफ्टनंट गव्हर्नर जे आहे जंग, हे दोघंही भारतीय जनता पक्षाचे एजंट म्हणून त्या ठिकाणी वागत आहेत. आणि आपण ज्याला म्हणतो असहिष्णुता, असहिष्णुता कितपत असावी. म्हणजे एखाद्याने अशा स्वरूपानं सांगणं की मी पत्रकार आहे, पत्रकार आहे म्हणजे तुम्ही टेररिस्टचे एजंट आहेत, अशा स्वरूपानं सरळ सरळ अँटी नॅशनल आहे. म्हणजे ज्या स्वरूपानं राष्ट्रभक्तीचा, राष्ट्रप्रेमाचा मक्तेदारी जी आहे ती भारतीय जनता पक्षाची आहे. भारतीय जनता पक्षाच्या थोडं विरोधात कोणी बोललं, आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारने एक सर्क्युलर काढलेलं, ते सेडिशनच्या संदर्भात होतं आणि त्यात अशा स्वरूपानं म्हटलेलं, ऑगस्टमध्ये सर्क्युलर काढलेलं आणि त्यात म्हटलेलं की सरकारची टीका करणं म्हणजे पण राष्ट्रद्रोह आहे. ते नंतर शेवटी हायकोर्टाचा दबाव आणि लोकांच्या दबावामुळे ते मागे घ्यावं लागलं. परंतु यातनं भारतीय जनता पक्षाची मानसिकता काय आहे, भारतीय जनता पक्षाला विरोध करणं, भारतीय जनता पक्षाची टीका करणं किंवा संघ परिवाराची टीका करणं म्हणजे राष्ट्रद्रोह, अशा स्वरूपानं हे जे काही चित्र आहे ह्याला दुसरं शब्द नाही. आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती आज देशात चालली आहे. असहिष्णुता जी आहे, असहिष्णुताचा हा क्लायमॅक्स आहे. ताई उत्तर द्या. जतीन देसाई म्हणजे आणीबाणीचं समर्थन करतायत न कळत. आता एक मिनिट आता तुम्ही जे सांगताय ना की आणीबाणीच्या पेक्षा सुद्धा भयंकर आहे. आणि एक मिनिट, अहो जी मूळ घटना घडली त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये, तिथे म्हणजे ते विद्यार्थी आपल्या देशाच्या विरोधामध्ये तिथे घोषणा देत आहेत. अफजल गुरुची पुण्यतिथी साजरी करतायत की जो अफजल गुरु संसदेला उडवायला निघालेला होता, म्हणजे देश विघातक कारवाया करत होता आणि त्याचा उदो तिथे होत होता, देशाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी घोषणा देत होत्या. म्हणजे ही देशद्रोही घटना नाहीये. आणि तुम्ही म्हणजे हा विषय मूळ काय आहे आणि तुम्ही चाललाय कुठे? भारतीय जनता पत्रकारांचा काय संबंध? नाही बोलते ना, पुढे येते. आपण पत्रकारांविषयी बोलतो. ऐका, मी पत्रकारांवर हल्ला झाला त्याचा मी खरं या ठिकाणी निषेधच करते. पत्रकारांचा संबंध नाही आणि ते बरोबर नाही. पण पत्रकारांवर हल्ला केला तो कोणी केला? आता अमित तिरोडकरांनी सांगितलं, तिथले त्या वकिलांचा मॉब आला आणि त्यांनी तिथे भाजप समर्थक वकिलांचा मॉब होता. भाजप समर्थक असं कोण घोषणा देत होते? नाही, भाजप घोषणा अभावी देत होते तशाच घोषणा देत होते. नाही, भाजप समर्थक ते वकील नव्हते. एखादा दुसरा आज फोटो प्रसिद्ध झाले ताई. आणि फोटो प्रसिद्ध होऊ द्या, मग त्याच्यावर राजनाथ सिंग यांच्याबरोबर अडवाणींबरोबर त्या वकिलांचे. अरे ते कोणाचे कोणावर फोटो असतात आपण पाहतो, याचा अर्थ त्याच्या कपाळावर लिहिले नाही तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. भाजपचे कार्यकर्ते अजिबात नव्हते, भारतीय जनता पार्टीचे ते कार्यकर्ते नव्हते आणि तो वकिलांनी त्या ठिकाणी तो हल्ला केलेला आहे. भारतीय जनता पार्टी किंवा एबीपीच्या विद्यार्थ्यांनी. आणि काळे कोट घालून कार्यकर्ते कशाला जातील हो तिथे? ते वकीलच होते सगळे. भाजपने निषेध नाही केलाय या हल्ल्याचा. नाही, मी सांगते
ना तुम्हाला म्हणजे हल्ल्याचा निषेध केला न केला पुढचा भाग आहे. तुम्ही मूळ विषय सोडून बाकीच्या विषयांना अहो इतकं खरं म्हणजे आणीबाणीपेक्षा हे भयंकरच खरं म्हणजे तुम्ही जे म्हणताय की आणीबाणीमध्ये म्हणजे कशा पद्धतीने इंदिरा गांधीने की तुमच्या सुद्धा सगळ्या पत्रकारांवर सुद्धा त्या इंदिरा गांधींनी विरोधी पक्षांवर हल्ले केले. इंदिरा गांधींनी पत्रकारांना तुरुंगात पण टाकलं. नाही या ठिकाणी म्हणजे देशविघातक म्हणजे ते विद्यार्थी असं बोलतात, पुण्यतिथी अफजल गुरुची साजरी करतायत, म्हणजे देशाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी घोषणा देत आहेत आणि असं होतं ना पत्रकारांवर मुद्दा हल्ला काय झाला. नाही माझा असा मुद्दा आहे की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते ते नव्हते, वकिलांनी त्यांच्यावर तो हल्ला केला तर त्यांचं ते काय आपापसात झाले तर ते विचारावं ना आणि ते क्लिअर होईल ना चौकशीमध्ये. पण इथे प्रत्येक वेळेला हे म्हणतात की ते ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे ते एजंट आहेत. आता बघा जतीन देसाई दुसरं काही बोलू शकणार नाहीत कारण भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांना काहीतरी हे सापडत असतं ते या पद्धतीने बोलत असतात. त्यांच्याकडून मी दुसरं वेगळी काही अपेक्षा करत नाही. पण मी ते पत्रकारांवरच्या हल्ल्याचा मी निषेध करते. पण ज्या लोकांनी हल्ला केला ते जर तुमचे कार्यकर्ते नव्हते तर त्यांना अटक करायला काय हरकत आहे? नाही पण ते बघेल ना कोर्ट वगैरे. अटक झाली नाही झाली बघा नंतरचा प्रश्न आहे, परंतु ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली नाही आणि कार्यकर्ते नव्हते असं तुमचं म्हणणं? हो हो कार्यकर्ते ते ठीक आहे. मी अजित अभ्यंकरांकडे जाणार आहे. अजित अभ्यंकर तुमचा काय दृष्टिकोन आहे या सगळ्याबाबत, पत्रकारांच्या हल्ल्याबाबत? बाकी मुद्द्यांकडे मी नंतर येतोय. आता तुम्ही तिथे जे हल्ले झाले ते पत्रकारांच्या बरोबर त्या ठिकाणी JNUच्या विद्यार्थ्यांवरती आणि त्यांचे शिक्षक किंवा त्यांच्या बरोबर आलेले काही कार्यकर्ते त्यांच्या जामिनासाठी किंवा त्या केससाठी त्यांच्यावरती हल्ला केला आणि तो भाजपच्या आमदारांनी केला, त्याचाच फोटो प्रकाशित झालेला आहे. बरोबर आहे. ओपी शर्मांचा एक फोटो मिनिट, प्रकाशित झाला आहे. भाजपचे नव्हते मी असं कदाचित अभ्यंकरजी त्यांचं मी म्हणणं क्लिअर असेल तर करते. त्यांनी तसं जाहीर करावं. ऐका मी क्लिअर की करते भाजपचे आमदार त्या भाजपचे ठिकाणी नव्हते म्हणून. ऐका असं ते माझी म्हणू आमदार शकतात. शर्माजींनी ऐका मी सांगते मी क्लिअर करते ते शर्माजींनी पत्रकारांना किंवा अभ्यंकर आता मला बोलू द्या ना मी क्लिअर करते की त्यांनी विद्यार्थ्याला किंवा पत्रकारांना मारलेलं नाही. त्यांचे ते कम्युनिस्ट नेते आहेत. ठीक आहे तुम्ही बोला. ठीक आहे अभ्यंकर पूर्ण करा. बोला तुम्ही बोला. अच्छा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे. ठीक आहे बरोबर. आता बोलला आता ते बरोबर एकदम त्यांनी करेक्ट सांगितलं की भाजपचे जे आमदार होते त्यांनी पत्रकारांना मारलं नाही. पत्रकारांना मारायचं काम त्यांनी त्यांच्या वकील ड्रेसमधल्या लोकांना दिलं होतं आणि बाकीच्या पक्षाचे जे लोक आले होते त्यांना मारायला आता ते बाकीच्या पक्षाचे त्यांच्यावर मारायला परवानगीच आहे त्यांना. त्यामुळे ते तिथे आता ज्यांनी घोषणा दिल्या त्या घोषणेतले ते विद्यार्थी नव्हते की ज्याचा तथाकथित त्या काही घोषणा दिल्याचं ते सांगतायत. तेव्हा त्यांनी असं ठरवलेलं आहे. मगाशी जे जतीन देसाई म्हणले तुम्ही जे म्हणालात ते बरोबर आहे की या ठिकाणी कम्युनिस्ट लोक हे भाजपच्या आमदारांना आवडत नाही त्याच्यामुळे त्यांना मारायचा अधिकारच आहे त्यांना कारण ते सत्ताधारी आहेत असंच त्यांना म्हणायचं आहे. आणि आणीबाणीमध्ये हा अधिकार काँग्रेस पक्षाच्या लोकांनी स्वतःकडे घेतला नव्हता. निदान त्याची काहीतरी एक प्रोसेस त्यांनी शिल्लक ठेवली होती. आता तुम्ही असं केलेलं आहे की काँग्रेस पक्षाला एक 25 वर्ष सत्ता आल्यानंतर माज आला होता. आता तुम्हाला ती दीड वर्षातच ती सत्ता जी आहे ती तुमच्या डोक्यात गेलेली आहे. थांबा कदाचित जनता याच्यानंतर तुम्हाला जो काही योग्य निर्णय आहे तो देईलच. परंतु इतक्या अशा पद्धतीनं जे देशात तुम्ही आणीबाणीपेक्षा वाईट वातावरण निर्माण केलेलं आहे ते फार वाईट आहे. आता ठीक आहे. तुम्हाला आता उत्तर द्या आता. भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात आणि केंद्रात आल्यापासून म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने खरं म्हणजे वागता आहात आणि ज्या पद्धतीने तुम्ही बोलता आहात आणि बाणीपेक्षा सुद्धा वाईट परिस्थिती वगैरे खरं म्हणजे हे अशा पद्धतीने मला काही कळत नाहीये. आणि तिथे त्या माजी आमदारांनी विद्यार्थ्याला किंवा वकिलाला मारलेलं नव्हतं तर त्यांनी एका कम्युनिस्ट नेत्याचे त्यांच्या विषयावरून झटापट त्या ठिकाणी झालेली होती. झटापट नाही मारत होता. ओपी शर्मांनी ठीक आहे, मारत होते त्यांना मारत होते दोघे एकमेकांना कम्युनिस्टांना मारण्याचा हक्क आहे तुम्हाला. नाही असं कसं म्हणजे एकाला मारलं म्हणजे काय सगळ्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारला असं होऊ शकतं का? असं हे बरोबर नाहीये. म्हणजे त्यांचा वाद झाला आणि त्यांचं जर तिथे झटापट झाली तर याचा अर्थ म्हणजे काय सगळ्या कम्युनिस्ट पक्षाचे तुम्ही मान्य करताय की एका कम्युनिस्ट कार्यकर्त्याला त्यांनी मारलं? कम्युनिस्टांच्या विरोधामध्ये आम्ही आहोत असं आहे का? आता त्यांनी त्यांचं वैयक्तिक काय म्हणजे पक्ष बघून मारामारी होते का हे तर मला नवीनच आहे खरं म्हणजे. अशा पद्धतीने काही झालेलं नाही की त्या ठिकाणी नाही. आणि आता अभ्यंकरजी म्हणजे तुम्ही म्हणाल तेच खरं
किंवा भारतीय जनता पार्टीला नेहमी एज अ कोर्टात उभं करून, कारण सत्ता आलेली आहे आणि तुम्हाला खरं नाही, ते म्हणजे म्हणतात ताई, या तुम्हाला येणं- सत्तेची येणं मस्ती प्रकारे आली आहे. आम्हाला त्यांचं काही- म्हणणं आहे सत्तेची आम्हाला मस्ती काही लवकर आली मस्ती आहे. आलेली नाही आणि म्हणजे मस्तीच आली नाही, लवकरचा प्रश्नच नाहीये. आणि तुम्ही ते बघताय आणि येणाऱ्या काळामध्ये बघत असाल, कारण काय कुठेतरी त्रास होतोय हो. मोदीजी म्हणजे देशाचं भलं करतायत, प्रगती करतायत, म्हणजे पुढे चाललेले आहेत आणि त्यामुळं अशा प्रकारची प्रकरणं उघडून खरं म्हणजे हे करणं, मला असं वाटतं की बात का बतंगड ज्याला म्हणतात ते आहे. मूळ विषय राहिला बाजूला, ठीक आहे. की त्या विद्यार्थ्यांनी देशाबद्दल वाटेल तसे बोलले, त्याचं तुम्हाला काही वाटत नाहीये. त्याच्याकडे येऊया ताई आपण. पत्रकारांवर हल्ला झाला, त्याच्या त्याच्याकडे येऊया. तेच म्हणजे त्याचा मी निषेध पुन्हा करते की पत्रकारांवर हल्ला होता कामा नये. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे मनोज टेकाडे आणि प्रदीप गावडे, पण त्याआधी मला पुन्हा एकदा दिल्लीला जायचं आहे अमेयकडे. अमेय, कांता नलावडे भाजपचे प्रवक्ते इथे म्हणतायत की हल्ला करणारे वकील होते, ओपी शर्मांनी मारलं ते CPIच्या कार्यकर्त्याला मारलं, पण हे वकील होते, हे काही भाजपचे कार्यकर्ते नव्हते. तुझ्याकडे काय माहिती आहे? निखिल सर, हा माझ्याकडे फोटो आहे आणि हा फोटो अगदी स्पष्टपणे दिसतो. या फोटोमध्ये हा जो वकील आहे, जो मारहाण करताना दिसतोय, हा कुणाकुणासोबत दिसतोय बघा, तो राजनाथ सिंग यांच्यासोबत दिसतोय आणि अगदी जवळ. म्हणजे नेत्यांबरोबर फोटो निघतात हे मलाही माहिती आहे, पण असं आहे की हे एखाद्या कार्यक्रमासाठी राजनाथ सिंगना तो घेऊनच जातोय अगदी. दुसरा फोटो लालकृष्ण अडवाणीजींच्या घराच्या बाहेरचा आहे, म्हणजे त्यांची मुलगी प्रतिभा आणि आणखी एक सहकारी यांच्याबरोबरचा त्याचाच फोटो आहे. तिसरा फोटो कैलाश विजयवर्गीय जे मध्य प्रदेशमधले नेते आहेत भाजपचे, त्यांच्याबरोबरचा आहे. चौथा फोटो 2 प्रवक्त्यांबरोबरचा, म्हणजे संबित स्वराज आणि GVL नरसिंह राव यांच्या जवळचा अगदी म्हणजे घरातलाच फोटो दिसतोय. जर समजा हे असे फोटो असतील आणि पाचवा फोटो आहे तो त्याचा कालचा मारहाणीचा फोटो आहे, जर समजा हे असे फोटो असतील, तो कार्यकर्ता एवढा जवळचा असेल, तर तो आपला नाहीच असं म्हणायची कशासाठी वेळ येते हे काही कळत नाहीये. जर आहे तर आहे म्हणायला पाहिजे, आणि तो नेमका कोण आहे हे पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे. त्याचं नाव काय आहे, त्याचं गाव काय आहे, काम काय करतो BJP मध्ये, पोलिसांनी शोधून काढावं. पण त्याचा आमच्याशी काहीच संबंध नाही असं म्हणणं हे फारच चुकीचं आहे. कारण एकाच कार्यकर्त्याचे भाजपच्या अडवाणी आणि राजनाथ पासून ते संबित मित्रा यांच्यापर्यंत अशा टॉपमोस्ट लेवलच्या लोकांबरोबर जर अशा प्रकारचे संबंध असतील आणि तो आमचा काहीच कार्यकर्ता नाही, आमचा त्याच्याशी काहीच संबंध नाही असं जर म्हटलं जात असेल तरी फारच अवघड गोष्ट आहे. ही गोष्ट अत्यंत स्पष्ट होती की तिथे OP शर्मा यांच्याबरोबर हे सगळेजण आलेले होते. OP शर्मा ज्या वेळेला मारहाण करत होते ते CPIच्या कार्यकर्त्याला, त्यावेळेला सुद्धा फुटेजमध्ये यातले काही जण दिसत आहेत. हा जो कार्यकर्ता आहे हा तर प्रत्येकाला प्रोव्होक करत होता आणि तरी सुद्धा ते आमचे नाहीत असं म्हणण्याचा भाजपने आज दिवसभर प्रयत्न केलेला आहे. काय उत्तर काय माहितीये का, तुम्हाला सांगते, या ठिकाणी तुम्ही जे म्हणताय की OP शर्मा त्या ठिकाणी कशासाठी गेले होते, तर ती जेटलीजींबरोबर गेले होते, कारण त्यांची केस त्या ठिकाणी होती. त्यांच्यावर हे कार्यकर्ते जाण्याचा प्रश्न येत नाही. आणि आता तुम्ही हे सगळे फोटो दाखवताय, आपण पाहतो आहोत की सत्ता आल्यानंतर म्हणजे कुठलेही कार्यकर्ते त्या ठिकाणी नेत्यांबरोबर वावरणं, फोटो काढणं, आसपास राहणं हे करत असतात. आता तुम्ही दाखवताय आणि ते जर सिद्ध झालं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल तर म्हणजे त्यालाही शिक्षा झाली पाहिजे, की म्हणजे त्याला काही स्वातंत्र्य नाहीये. म्हणजे त्यांनी अशा प्रकारे पत्रकारांना मारणं वगैरे, म्हणजे त्याच्याशी सुद्धा मी सहमत नाहीये. जर का तो जर असा असेल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, तर त्याला सुद्धा नेते म्हणजे त्याच्या त्याच्या बाजूने बोलणार नाही. पत्रक नाही काढलंय आज. नाही, काढतील अखिल ना. भारतीय पातळीवरून 24 तास उलटले तरी अरे निषेधाचं हो, पत्रक पण नाही. होईल ना. पण तुम्हाला एवढी घाई का? म्हणजे अरे, जर 24 का ते तास सिद्ध तुमचा इतका तत्पर नाही, नाही, पक्ष एक आहे मिनिट बाई. निखिलजी, हो आहे ना तत्पर, पण जर का ते सिद्ध झालं खरोखरच तो कार्यकर्ता आणि पदाधिकारी आहे तर त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्या विरोधामध्ये ठीक नक्कीच आहे. तुम्हाला सांगते की ऍक्शन घेतली जाईल. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. मनोज टेकाडे आणि प्रदीप गावडे यांच्याकडे मी जातोय. मनोज टेकाडे, एक तर हा हल्ला, पण एवढ्यापुरती मला चर्चा मर्यादित ठेवायची नाही. पत्रकारांनी विरोध केलेला आहे. उद्याही मुंबईत पत्रकार 3 वाजता निषेध करणार आहेत या सगळ्याचा. पण हे जतीन देसाई म्हणतात हे व्यापक प्रकरण आहे. आधी विद्यार्थ्यांवर हल्ला केला, ज्यांनी देशविरोधी घोषणा केल्या त्याबद्दल आपण एकदा चर्चा केलेली आहे. देशविरोधी घोषणा करणं ही चूक आहे, ही चर्चा झालेली आहे. पण त्यानंतर ज्या घटना घडलेल्या आहेत, देशविरोधी घोषणा, त्यानंतर जे देशद्रोहाचं कलम लावलं गेलं कन्हैया कुमारवर, काय म्हणणं आहे तुमचं या प्रकरणाबद्दल? मुळात प्रहार विद्यार्थी संघटना म्हणून आज पत्रकारांवर आज जो हल्ला झाला त्याचा निषेध आम्ही करतच आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून. असं व्हायला नाही पाहिजे. म्हणजे मुळात कारण काय होतं या सर्व प्रकारामध्ये, कारणही काही पुढे येत नाही आहे. त्यानंतर त्यांनी मारल्यानंतर जी कारवाई व्हायला पाहिजे, पोलिसांनी सुद्धा कारवाई करायला होती, ती सुद्धा झालेली नाही आहे. त्यानंतर ताई म्हणतात की ते BJPचे कार्यकर्ते नव्हते, मग तिथे जाऊन त्यांना मारलं का हा प्रश्न शेवटी आहेच. त्यानंतर
अफजल गुरुचं समर्थन करणं याच्याबद्दल आमचंही प्रहार विद्यार्थी संघटनेचं मत आहे की समर्थन होऊच शकत नाही. ज्यांनी सर्वोच्च संस्थेवरच्या विरोधात कट रचला त्याचं समर्थन हे होऊ शकत नाही. पण ज्या पद्धतीने BJP सरकार वागतंय, एक प्रकारची सरांनी बोलल्याप्रमाणे एक धुंदी आली आहे सत्तेची असं दिसतंय की तुम्ही ज्या पद्धतीने ते हाताळायला हवं होतं प्रकरण JNU मधलं ते तुम्ही दिसत नाही. तुम्हाला देशच पेटवायचा आहे असं दिसतंय. म्हणजे विद्यार्थी तुम्हाला असं वाटतं आधी हैदराबाद विद्यापीठ टार्गेट करण्यात आलं, त्याआधी चेन्नईचं जे आंबेडकर पेरिया स्टडी सर्कल आहे त्याला लक्ष करण्यात आलं, FTI मध्ये घडलं आणि आता हे JNUचं प्रकरण घडतंय आणि सगळीकडे अभाविप कॉमन आहे. अभाविपचा वापर करून विरोधी विचारांचे जे लोक आहेत त्यांना टार्गेट करण्याचा हेतू दिसतोय तुम्हाला यामागे? हां आहे नक्कीच. विद्यार्थी संघटना म्हटलं की विद्यार्थी संघटनेबद्दल एक सॉफ्ट हे असतो त्याचा वापर BJP कुठेतरी करते असं मला दिसतंय. का विद्यार्थ्यांचे प्रश्न संपले आहेत का? म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातला भ्रष्टाचार किंवा शैक्षणिक क्षेत्रातल्या बद्दलचे जे विषय आहेत ते संपले आहेत का? की तुम्ही अशा पद्धतीने देशाच्या बाबतीत अशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही मतं प्रवाह करतायत आणि एक पोलरायझेशन करायचा प्रयत्न करताय. एक मुद्दा आल्यानंतर तो मुद्दा हाताळायची एक सिस्टीम असते, त्यानंतर ती सिस्टीम वर्कआउट करत नाही असं सगळं आम्हाला दिसतंय. एक विद्यार्थी संघटना म्हणून आम्ही बघतोय की उद्या चालून मग उठसूट सगळ्याच गोष्टी आंदोलन कोणत्याही विषयाचा जो आमच्या विरोधी आहे तो देशद्रोही. मी अभाविपकडे जातोय. प्रदीप गावडे, तुम्ही अभाविपचे नेते आहात, उत्तर द्या आता हे मनोज टेकाडे जे म्हणतायत त्याला. कार्यकर्ता आहे. ठीक आहे, कार्यकर्ते आहात, उत्तर द्या याला. निखिलजी, पहिले तर जो पत्रकारांवर हल्ला झाला मी त्याचा निषेध करतो आणि कठोरातली कठोर कारवाई दोषींवर केली जावी. आजचा जो आपला चर्चेचा विषय आहे मी त्याच्यावर येतो. तुम्ही म्हणताय की बाबा हे प्रकरण सरकारला शेकल का, तर माझ्यासाठी हा मुद्दा इरलेव्हंट आहे. त्याचं कारण असं आहे की जो या देशात देशद्रोह करेल त्याला कठोर शासन झालं पाहिजे. विद्यार्थी परिषदेची याच्यातली भूमिका आहे की जे दोषी आहेत या प्रकरणात, ज्यांनी JNU मध्ये भारत विरोधी घोषणा दिल्या त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी आणि जे बाकीचे ज्यांना अजून अरेस्ट केलेलं नाही त्यांना अरेस्ट केली जावी. म्हणजे ह्यांना लाज वाटली पाहिजे. सामान्य टॅक्स पेअरच्या पैशावर हे तिथं JNU मध्ये शिकतात आणि भारत विरोधी घोषणा देतात, भारताचे तुकडे तुकडे करण्याच्या गोष्टी करतात. ज्या अफजल गुरुनी आमच्या सामान्य आमच्या शिपायांना मारलं, संसदेवर हल्ला केला, त्याचं समर्थन करता तुम्ही, त्याची 3रं वर्ष श्राद्ध घालता, तर हा सगळा प्रकार निंदनीय आहे. दुसरी गोष्ट जे जतीन देसाई आत्ता म्हटले होते, जतीन देसाईंना सिलेक्टिव्ह अशा प्रकारची असहिष्णुता दिसते फक्त, कारण की आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकाला अत्यंत निकृष्ट पद्धतीने मारून टाकण्यात आलं. ती असहिष्णुता ह्यांना कधी दिसत नाही. जतीन देसाई म्हणतात की प्रकरण व्यापक आहे. 100% हे प्रकरण व्यापक आहे. त्याचं कारण असं आहे, मी तुम्हाला 2 उदाहरणं देऊन सांगतो. JNU मध्ये हे काय प्रकार पहिले घडत आहेत असं काय नाहीये. म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे सिलेक्टिव्ह आहे. मागं रामदेवचा कार्यक्रम होता, तिथं तर ह्यांना विरोध केला ह्यांनी रामदेवच्या कार्यक्रमाला, तर त्यावेळेस फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन बद्दल चर्चा झाली नाही. दुसरी गोष्ट, JNU मध्ये मागं ज्यावेळेस 2010 मध्ये 76 CRPFच्या जवानांना मारलं गेलं तर त्यावेळेस सेलिब्रेशन करण्यात आलं. माओवाद जिंदाबाद, भारत मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. तर JNU मध्ये हे काही नवीन नाही. अशा प्रकारच्या अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटी JNU मध्ये घडत आहेत आणि त्याचा विद्यार्थी परिषद शेवटपर्यंत विरोध करणार. आणखी एक, मगाशी रोहित बद्दल किंवा हैदराबाद बद्दल बोललं की BJP वापरती ABVPला. मी सांगतो की ह्या प्रकरणात इतकं गलिच्छ राजकारण करण्यात आलं. रोहित वेमुला, मरलेला प्रत्येक व्यक्ती हा माणूस असतो, पण तुम्ही त्याचं जातकीय राजकारण केलं. रोहित वेमुला हा दलित नसताना त्याला फॉल्सली दलित साबित करण्यात आलं आणि एक जातीय द्वेष ह्या समाजात निर्माण करण्यात आलं. ह्या सगळ्यांनी माफी मागितली पाहिजे आणि विद्यार्थी परिषदेची भूमिका आहे. राहुल गांधी काल आसाममध्ये जाऊन म्हणतात की RSS विरोधी घोषणा दिल्यामुळे देशद्रोहाचा खटला टाकला. एक मिनिट निखिलजी, मला कंप्लीट करून द्या. राहुल गांधी काल आसाममध्ये जाऊन म्हणतात की RSS विरोधी घोषणा दिल्यामुळं यांच्यावर कंप्लेंट करण्यात आली. माझा राहुल गांधींना प्रश्न आहे कि भारत की बर्बादी तक, कश्मीर की आजादी तक जंग चलेगी, भारत के 1000 तुकडे हो गए इंशाअल्लाह इंशाअल्लाह, पाकिस्तान जिंदाबाद, ह्या घोषणा RSS विरोधी आहेत का देश विरोधी आहेत? ठीक आहे जतीन देसाई, मी ते राहुल गांधींना प्रश्न विचारतायत. राहुल गांधी काय उत्तर द्यायला किंवा काँग्रेसचे प्रवक्ते मी आज बोलवले नाहीत, पण मला तुम्हाला विचारायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा अपप्रचार केला की रोहित वेमुला दलित नाही. हे अभाविपचं मत आहे. हे असं सिद्ध झालेलं नाही. रोहित वेमुलाची आई दलित आहे. रोहित मला यामध्ये जायचं नाही, पण रोहित वेमुलाची आई दलित आहे आणि त्याला दलित असण्याच्या सर्व सवलती मिळत होत्या. हे लक्षात घ्या. हे तुम्ही उठवलेली भूमिका आहे, ऐकून घ्या. पण मला त्या मुद्द्याकडे जायचं नाही, कारण तो आपल्या चर्चेचा विषय नाहीये. रोहित वेमुला दलित आहे की नाही हा चर्चेचा चौकशीची मागणी केली आहे. ठीक आहे, ती करा तुम्ही. तुमचं सरकार आहे, कसलीही चौकशी करा, पण खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं असं नाही चालणार. हे तुमचं मत आहे, हीच वस्तुस्थिती आहे.
हे सिद्ध झालेलं नाहीये. रोहित तुम्ही वेमुला पण- हा, हे तुम्ही पण दलितच लक्षात ठेवा होता. की खोटं आणि रेटून बोलायचं नाही. कमीत कमी प्रूव्ह होईपर्यंत तरी alleged नाही नाही दलित नाही, असा हे शब्द तुम्ही वापरा की. करताय ना, हे तुम्ही करताय. माझं म्हणणं आहे तुमचं मत आहे एवढंच मी म्हणतोय. हे तुम्ही सिद्ध ह्या झालेलं conclusion पर्यंत सत्य कसं काय नाहीये. पोहोचले? निखिलजी, तुम्ही हे तो सत्य दलित नाहीये. होता. हे सिद्ध ऐकत झालेलं नाही, सत्य निखिलजी, नाहीये. निखिलजी, प्रदीप गावडे, निखिलजी, त्याची आई प्रदीप वडील गावडे, दलित तुम्ही नसताना ऐकून तो तर दलित घ्या. होता. प्रदीप हे गावडे तुम्ही जरा कसं ऐकून काय घ्या. ह्या conclusion पर्यंत प्रदीप तुम्ही गावडे कसं काय ऐकून पोहोचले? घ्या जरा. प्रदीप गावडे ऐकून घ्या. मी असं म्हणतोय हे तुमचं मत आहे, हे ऐकतो. अभाविपचं मत आहे. ते मांडण्याचा ऐकतो. तुम्हाला हक्क नाहीये असं मी म्हटलेलं नाहीये, पण ते सिद्ध झालेलं सत्य नाहीये. आता मी आपल्या आजच्या विषयाकडे येतो. त्यांनी तुम्हाला जे विचारलं तिथे, जे काय तिथे अँटी नॅशनल किंवा राष्ट्रद्रोही फक्त ऍक्टिव्हिटीज एक होत आहेत, clarification देतो, तो दलित होता हे पण सिद्ध झालेलं नाहीये. नाही नाही, आता फक्त ठीक मला- आहे. आपण त्या विषयावर जात नाही आहोत. तुम्ही बोलत राहा, तेच बोलत राहा. काळ सिद्ध करेल. कळलं का? हे जे तुमचं राजकारण चाललंय ना, काळ सिद्ध करेल. आणि 35 वर्षाची पत्रकारितेला साक्ष ठेवून सांगतोय, असं जे राजकारण सांगतात जातात करतात ना, न्यायव्यवस्था. ते शेवटी अधोगतीच होते त्यांची. हे इंदिरा गांधींनी केलं होतं, हे तुम्ही केलं, हे मोदी सरकारने केलं, न्यायव्यवस्थेवर अधोगतीच 100% होणार आहे. विश्वास तेव्हा आहे, आता शांत न्यायव्यवस्था राहा. सिद्ध जतीन करेल. देसाईला बोलू द्या. निखिल खूप जी- झालं आता तुमचं. शांत राहा. जतीन देसाई बोला. न्यायव्यवस्थेवर 100% विश्वास आहे. एक मिनिट ऐकून घ्या ना. मी तुमचं ऐकून ऐकलं घ्या नाही, जरा. बोललो होतो. निखिल माझं फक्त एवढंच लहानचं म्हणणं आहे की रोहितच्या संदर्भात की संपूर्ण संघाची जी काही विचारसरणी आहे ती पॅट्रियार्चल विचारसरणी, पुरुषसत्ताक विचारसरणी आहे. म्हणून आई जर दलित असेल तर मुलगा दलित होऊ शकत नाही, कारण वडील महत्त्वाचे आहेत. म्हणजे एकूण जे काही पॅट्रियार्चल व्हॅल्यूज जे काही समाजात आहे पुरुषसत्ताक. ते पुरुषसत्ताक अशा स्वरूपानं तो त्याचा भाग आहे. म्हणजे तो त्यांच्या विचारसरणीचा भाग आहे. तो वेगळा मुद्दा आहे. प्रश्न असा आहे की या ठिकाणी यांनी जे काही म्हटलं की आपण लक्षात घेतलं पाहिजे की कन्हैया कुमार जो आहे, तर कन्हैया कुमारचा संबंध आहे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनशी SFI. आणि AISFशी संबंध आहे. आणि AISFचा संबंध आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPIशी. SFIचा संबंध आहे CPMशी. मुळातच मला वाटतं की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदला CPI, CPM, माओइस्ट या सगळ्याचा फरक माहिती आहे. परंतु मुद्दा म्हणून त्या सगळ्यांमध्ये कुठेतरी ते सगळे एकत्र आहेत, सगळे एकच आहेत अशा स्वरूपानं देशभर प्रचार करणं. आणि म्हणून IIT मद्रासमध्ये यांचा प्रचार अशा स्वरूपाचा, आंबेडकर पेरियार संघटना जी आहे की आंबेडकरांचं नाव घेऊन, पेरियारांचं नाव घेऊन माओवादी जे आहेत ते माओवादी विद्यार्थ्यांमध्ये इन्फिल्ट्रेट करतात अशा स्वरूपाने यांचा प्रचार, ABVPचा प्रचार. त्यांचा अशा स्वरूपाचा प्रचार हैदराबादमध्ये. आपण लक्षात घ्या, अलाहाबाद युनिव्हर्सिटीच्या अध्यक्षांनी कोणाला बोलवलं तर ते सिद्धार्थ वरदराजनला बोलवलं. सिद्धार्थ वरदराजन खूप मोठा पत्रकार आहे. त्यालाही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने विरोध केला. म्हटलं सिद्धार्थ वरदराजन हा देशद्रोही आहे. या सगळ्यांना नवीन नवीन शोध लागतात, कोण देशद्रोही आहे. आणि त्यांचं भाषण तिकडे होऊ दिलं नाही. सिद्धार्थ वरदराजनचं त्या ठिकाणी भाषण होऊ दिलं नाही. प्रश्न असा आहे की CPI आणि CPMची जी काही भूमिका आहे, त्यांची भूमिका एक राष्ट्र अशा स्वरूपाची भूमिका आहे. आणि काश्मीरमध्ये ते लोक खोऱ्यात, काश्मीर व्हॅलीमध्ये अजित अभ्यंकर सांगतील CPMचे किती लोक त्यात मारले गेलेत, पण त्यात संघ परिवाराचा व्हॅलीमध्ये एकही जण मेला नाही. लक्षात घ्या, एकही जण त्यात मारला गेलेला नाही. हे कुठेतरी त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम जे आहे तो त्यांचा ठेका आहे. अशा स्वरूपानं त्यांनी प्रचार करू नये. सत्तेची जी काही धुंद आहे, म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदाचा उपयोग करून एकूण ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट मिनिस्ट्री जी आहे, आपण IIT मुंबईचा जर विचार केला तर IIT मुंबईचे डिरेक्टर अनिल काकोडकर सारख्या व्यक्तींबद्दल स्मृती इराणींनी जे काही म्हटलेलं आणि त्यानंतर अनिल काकोडकरांनी राजीनामा दिला आणि नंतर ते काही चर्चा झाली आणि म्हणून तात्पुरतं त्यांनी ते काम करण्याचं मान्य केलं आहे. म्हणून अनिल काकोडकरवरांनी देखील आक्षेप घ्यायचं. म्हणजे जे कोणी भाजपच्या विरोधी आहेत ते सगळे देशद्रोही. भाजपच्या विरोधी मी काही म्हणत उत्तर नाही. द्या. भाजपची जे सहमत नाही ते सगळे देश. म्हणजे अनिल काकोडकर देखील यांना असं येतो वाटतं गावडे की तुमच्याकडे. ताई उत्तर द्या. नाही जतीनजी, अनिल काकोडकर आणि स्मृती इराणी विषय हा म्हणजे आजचा चर्चेचा विषय नाही आहे. ते काही जे झालं ते म्हणजे त्यांनी योग्य केलं किंवा ह्यांनी अयोग्य केलं तो नंतरचा प्रश्न आहे. परंतु या ठिकाणी तुम्ही जे म्हणता ना की अभाविपच्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून अशा प्रकारे जे विद्यापीठांमध्ये अभाविपचा आता तो कार्यकर्ता किंवा नेता कोण आहे तो समोर बसलाय, तुम्ही त्याला विचारा. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या स्थानिक नेत्याला किंवा केंद्रीय नेत्यांना विचारून हे कार्यक्रम ठरवतात का? अजिबात नाही आहे. एक
तुम्हाला सांगते, RSS एक परिवार आहे आणि त्याच्यातल्या ह्या वेगवेगळ्या आमच्या संस्था आहेत. मग संस्कार भारती असेल, AVP असेल, विश्व हिंदू परिषद असेल आणि म्हणजे भारतीय जनता पार्टी एक. म्हणजे भारतीय जनता पार्टीवर सत्ता आली, भारतीय जनता पार्टीची, म्हणजे ABVP म्हणजे ते ABPचे कार्यकर्ते मस्तवाल झाले आणि धुंदी. म्हणजे त्यांनी भारतीय जनता पार्टीला विचारून काही असं सगळे म्हणजे करत नाहीत ना. त्यांना जे वाटतंय की देशविरोधी किंवा देशविघातक ज्या ठिकाणी अशा प्रकारचे काही होत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी जर का देशविरोधी अशा प्रकारचे जर का त्यांनी घोषणा दिलेल्या आहेत, त्याच्या विरोधामध्ये जर त्यांनी ठिकाणी केलं असेल. पण या ठिकाणी तुम्हाला मी पुन्हा सांगते, म्हणजे कोर्टामध्ये जे काही घडलं ते अयोग्यच आहे आणि तिथे असं व्हायला नको होतं. पत्रकारांना तर मुळीच म्हणजे मारहाण करायला, कारण त्या पत्रकारांचा काही दोष नाही की तिथे ते सगळं छायाचित्रण किंवा माहिती घ्यायला गेले होते आणि अशा पद्धतीची ही घटना दुर्दैवी आहे किंवा अशा प्रकारे होता कामा नये, याचा आम्ही निषेध करतो. परंतु प्रत्येक वेळेला जर तुम्ही म्हणाल की भारतीय जनता पार्टी म्हणजे धुंदी आली आहे, मस्ती आली आहे सत्तेची त्यांना, जशी काय आम्ही सत्ता कधी बघितली, एक मिनिट, आणि ABVPला हाताशी धरून अशा प्रकारचे आम्ही प्रत्येक विद्यापीठामध्ये, तुम्ही मूळ विषय जो आहे तो विषय बाजूला सारून बाकीच्याच गोष्टींना मी म्हणते ना की पत्रकारांवरचा हल्ला त्याचा आम्ही निषेधच करते. म्हणजे हे दुर्दैवीच आहे. मूळ विषय त्या विद्यार्थ्यांनी की ज्या पद्धतीने अफजल गुरुचं तुम्ही पुण्यतिथी साजरी करताय देशाच्या विरोधी. आता त्यांनी, मी खरं ते बोलणार नाही, त्यांनी सांगितल्या की कुठल्या घोषणा दिल्या आणि तुम्हाला म्हणजे खरं म्हणजे इथे कुठेतरी दुःख आनंद झाला पाहिजे. मृत्यूशी त्यावेळेला हे काही अफजल गुरु किती दहशतवादी होता यावर चर्चा आपण करत नाही आहोत. या घोषणा देणं चूकच आहे असं मानतोय आपण. पत्रकारांवरचा ऐकून घ्या, मुद्दा आहे ताई, मुद्दा आहे ताई. कन्हैया कुमार जो आहे तो AISFचा माणूस आहे, त्यांचा कार्यकर्ता आहे आणि तो त्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे. त्यांनी अशा घोषणा दिल्या होत्या का? किती घोषणा देणाऱ्या, प्रत्यक्ष घोषणा देणाऱ्या तिकडे विद्यार्थ्यांना पकडलं, हा अजून प्रश्नच आहे. पोलिसांनी पकडलेलं नाही असा आरोप करण्यात येतोय. मला सांगा, मी येतो गावडे तुमच्याकडे, पण आधी मी अजित अभ्यंकर, सगळ्यांना पकडलं पाहिजे निखिलजी, तुमच्या पकडलं पाहिजे, पण कन्हैया कुमारला जे टार्गेट केलंय ते कशासाठी केलेलं आहे? अजित अभ्यंकर तुमच्याकडे येतोय, कन्हैया कुमारला टार्गेट केलेलं आहे. हे आता म्हणतात रोहित वेमुला दलित नव्हता, कन्हैया कुमार सुद्धा OBC समाजातला गरीब घरातला विद्यार्थी आहे. त्याची आई तिथे आली होती, त्याची भाषणांच्या व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आहेत, ते सगळीकडे सोशल मीडियावर आहेत. त्यांनी कोणतीही देशद्रोही घोषणा दिल्याचं त्याच्यावरून दिसत नाही. मग त्याला का अटक करण्यात आली? त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा का लावण्यात आला? अजित अभ्यंकर. हे बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी की भारत विरोधी ज्या काही घोषणा तिथं दिल्या गेल्या त्याचा मी तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो. आणि अशा घोषणा केवळ दिल्लीमध्ये दिल्या गेल्या तर त्याचा आम्ही विरोध करत नाही, तर त्या काश्मीरमध्ये दिल्या गेल्या तरी त्याचा विरोध आमचे कार्यकर्ते करतात, आमचे आमदार करतात. आणि तिथे आमचे अनेक कार्यकर्ते, पंजाबमध्ये जेव्हा खलिस्तानच्या नावाने आंदोलन चालू होतं त्यावेळेला जेव्हा मुर्दे फराज जेव्हा तिथं फिरत होते त्यांचे बळी आमचे कार्यकर्ते झालेले आहेत भारताची अखंडता आणि एकता कायम ठेवण्यासाठी. तेव्हा भारताची एकता, अखंडता आणि एकात्मता ही आणि भारताची धर्मनिरपेक्ष घटना याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका आमच्या पक्षाच्या मनात नाही किंवा संबंधित डाव्या कार्यकर्त्यांच्या मनात कधीच नव्हती. आणि अशा घोषणा देणारे जे विद्यार्थी असतील किंवा जे कोणी असतील, बाहेरचे असतील आतले असतील, त्यांना पकडणं, त्यांच्यावरती कारवाई करणं याच्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचा प्रश्नच नाहीये. प्रश्न वेगळा चाललेला आहे. तुम्ही ज्यांना पकडलेला आहे त्याची शहनिशा न करता पकडलेला आहे, क्रमांक 1. आणि 2, त्याच्या आधारे ज्या प्रकारचा प्रचार तिथं चाललेला आहे, ज्या प्रकारची संपूर्ण म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सेंट्रल कमिटीच्या ऑफिसवरती हल्ला, वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी संघटनेची कुठं कार्यालय त्यांच्यावरती हल्ला, तिथं प्राध्यापक सांगतायत की हे विद्यार्थी असे नाही, ते विद्यार्थी संबंध येत नाही, अशा घोषणा या लोकांनी दिलेल्या नाहीत आणि त्यांच्यावरती तुम्ही जे कलम लावताय ते पुरावा सुद्धा न बघता लावताय. तेव्हा हे सर्व जे काय आहे हे सर्व ही एक प्रकारची अत्यंत बेछूट अशा प्रकारची हुकुमशाही चालली आहे. आणि संघ परिवाराला असं वाटतं की या देशामध्ये राष्ट्रभक्ती फक्त आणि त्यांनाच कळते. कृपया हा गैरसमज काढून टाका. हा मक्ता तुम्हाला कोणीही दिलेला नाही. हा मक्ता या देशाचे आम्ही नागरिक आहोत जेवढे तुम्ही आहात, आणि या देशावरती तुमच्या इतकीच किंबहुना कदाचित जास्ती सुद्धा आमची भक्ती आहे, कारण आम्ही या देशाची धर्मनिरपेक्ष घटना प्राणपणाने जपण्यासाठी काम करतो आहे. आणि तुम्ही धर्मनिरपेक्षता जर पाया काढलात या देशाचा राष्ट्रवादाचा पायाच जाईल. तोच तुम्ही उखडायला निघालेला आहात. आणि तुम्ही कुठली भारतीय राष्ट्रवादाची गोष्ट करताय? तेव्हा भारताचा राष्ट्रवाद हा आम्हाला समजलेला आहे, त्याचे आम्ही रक्षक आहोत. तुम्ही त्या राष्ट्रवादाचा तुमच्या पद्धतीने तुमच्या सोयीचा अर्थ लावताय आणि तो
इतर जण त्याच्याशी म्हणजे त्याच्याबद्दल काही न करता असं तुम्ही त्यांना अटक करताय, ही हुकुमशाही आहे. माझ्या मते या पद्धतीनं राजकारण करणं चुकीचं आहे. ह्याच्यापासून त्यांनी परावृत्त व्हावं. हे शहाणपणाचं आहे. तू तू ममय करण्यात काय अर्थ आहे असं मला वाटत काही मी येतो आता जो तुमच्याकडे. कन्हैया कुमार आहे त्यांनी अशी घोषणा देण्याचा प्रश्नच नाही, कारण तो ज्या संघटनेचं आणि ज्या पक्षाचं काम करतो ते लोक याच्या विरोधात सगळ्यात जास्त लढलेले आहेत. आता सत्यपाल डांग जे उदाहरणार्थ त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे, त्यांनी अतिरेक्यांच्या छायेमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी पंजाबमध्ये दिवस काढलेले आहेत आणि जो लढा दिलेला आहे तो यांना जर समजला, म्हणजे यांचे कार्यकर्ते नाही लढले जिथं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विचारा तिथे कोण लढलेले आहेत खलिस्तानी अतिरेक्यांच्या विरोधामध्ये. तेव्हा अशा प्रकारची राष्ट्रभक्तीची मक्तेदारी घेऊन कन्हैया कुमार असेल किंवा इतर कार्यकर्ते असतील त्यांच्यावरती खोटे आरोप लावणं चुकीचं आहे. ज्यांनी केलेलं आहे त्यांना जरूर आणि त्याचे व्हिडिओज किंवा जे काय पुरावे असेल ते बघून त्यांच्यावरती कारवाई करावी. सरसकट कोणावरती उचलून टाकायची चुकीची कारवाई आहे. प्रदीप गावडे उत्तर द्या. आत्ता जे अजित अभ्यंकरांनी सांगितलं ते ऐकून मला खूप हसू आलं. म्हणजे अजित अभ्यंकर आता म्हणतायत की आम्ही त्याचा खूप निषेध करतो, हे करतो ते करतो. हे ज्या पार्टीचे आहेत त्या पार्टीचे स्टुडंट विंग तिथं SFI आहे, तिथं आयसा आहे, ते काय करत होते तिथं? हा, ज्या वेळेस आम्ही तिथं विरोध प्रदर्शन करत होते त्यावेळेस SFI आयसाचे लोक त्यांच्याबरोबर तिथं घोषणा देत होते आणि आता इथं माउथ पब्लिसिटी करतायत की आमचा विरोध आहे. ही सगळी यांची डुप्लिकेसी याच्यात. दुसरी गोष्ट मागाशी म्हणण्यात आलं की आम्ही योगदान नाही दिलं काश्मीरच्या विषयात. ज्या वेळेस काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा जाळण्यात आला आम्ही तिथं गेलो, 10,000 विद्यार्थी कार्यकर्ते घेऊन गेलो. ज्या हुआ तिरंगे का अपमान वहा करेंगे तिरंगे का सम्मान हे सांगण्यात गेलो आम्ही. मागाशी तुम्ही बोलताना मी परत सांगतोय की आपण खूप सिलेक्टिव्ह होतोय. मला 100% विश्वास आहे की ह्या लोकांना काश्मीरची बिलकुलही काळजी नाहीये. कारण की ज्यावेळेस काश्मीरमध्ये सरपंच निवडून आले, त्या सरपंचांच्या हत्या झाल्या, त्यावेळेस हे कम्युनिस्ट ही पिलावळ त्यावेळेस काय नाही बोलली. ज्या वेळेस 1990च्या दशकामध्ये पंडितांना तिकडून हाकलून देण्यात आलं त्यावेळेस नाही बोलले. म्हणजे अदरवाईज आपण मायनॉरिटी बद्दल खूप बोलतो, पण काश्मीरमध्ये जी पंडितांची मायनॉरिटी होती त्यांना तिथून हाकलून देण्यात आलं त्याच्याबद्दल काही नाही बोलले हे सगळे. माझा प्रश्न आहे अजित अभ्यंकरांना की तुमचा विरोध आज का तुम्ही आज इथं टीव्हीवर सांगताय की आमचा विरोध आहे, तिथं त्या दिवशी तुमच्या कार्यकर्त्यांनी ऍक्टिव्हिटी करायची ना. ह्यांचा कार्यकर्ता काल तिथं म्हणला की आम्ही 15 मिनिटं आधी तिथं आलो, तिथं आल्यानंतर आम्ही बघितलं की बाबा असं असं चाललंय, तर आम्ही ह्याचा म्हणजे ABVPचा विरोध केला. म्हणजे इनडायरेक्टली ह्यांनी अफजल गुरुचं समर्थन केलं तिथं. ABVPचा विरोध म्हणजे अफजल गुरुचं समर्थन. दुसरी गोष्ट जे सांगतायत आपण याविषयी चर्चा करतोय प्रदीप गावडे. त्याशी काही संबंध नाहीये. भाजप एक मिनिट निखिलजी एकच मिनिट निखिलजी बोला. पण ABVPचा विरोध म्हणजे अफजल गुरुचं समर्थन कसं हे सांगा. संघ परिवाराशी फक्त वैचारिक संबंध आहे. ऐका, शारीरिक संबंध नाही, काही व्यवहाराचा संबंध नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. ABVPचा विरोध म्हणजे अफजल गुरुचं समर्थन नाही तिथं. ऐका सही ऐका, तुमचा संघ परिवाराशी संबंध नाही सांगतो ना. असं तुम्ही म्हणताय, म्हणजे फक्त वैचारिक संबंध घोषणा दिल्या ते ABVP बोला. वैचारिक संबंध आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही काही दिवसातले हे बघा, अपडेट बघा. आम्ही विनोद तावडेंच्या विरोधात भरपूर आंदोलन केलेले आहेत. गेल्या 3 दिवसात मी 3 शैक्षणिक विषयावर आंदोलन केलेले. ABVPला पैसे कुठून येतात हे सांगा. मागाशी म्हणत होते ना, ABVPला पैसे कुठून येतात सांगा. ABVP बाजूला, पण ज्या वेळेस आमच्या बॅलन्स शीट पैसे कुठून येतात, निधी कुठून येतो ते सांगा जरा. आमच्या बॅलन्स उगाच काय संघ परिवाराशी संबंध नाही सांगताय, असं काय करता तुम्ही गावडे? सोडून द्या, हा मुद्दा बाजूला ठेवा, मुद्द्यावर या. तुम्हाला सगळे आवक जावक दाखवतो. निखिल वागळे तुम्हाला सगळे आवक जावक दाखवतो. ठीक आहे, दाखवा. कुठून पैसे आले ते पण दाखवतो. तुमचे डोनर्स को आहेत त्याची लिस्ट दाखवा मला. ABVP बाजूला, ज्यावेळेस तिथं भारत नक्की हो दाखवू चालेल. ठीक आहे, आता या मुद्द्यावर मी जे सांगत होतो की भारत विरोधी घोषणा देत आल्या तिथं ABVPच्या विरोधात नाही, आणि त्याचा विरोध ABVPने केला तिथं. ठीक आहे. अजित अभ्यंकर, तुम्हाला काहीतरी उत्तर द्यायचंय. मगाशी तुम्ही हात वर करत होतात. हे पहा, मी मगासपासून तेच सांगतो आहे. आत्ता आपण बोलतो आहे की तिथं ज्या प्रकारच्या घोषणा काही विद्यार्थ्यांनी दिल्या त्याचा निषेधच आहे आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याबद्दल कोणाचं दुमतच नाहीये. प्रश्न चाललाय तुम्ही ज्यांना पकडलेला आहेत त्यांनी त्या घोषणा दिलेल्या नाहीत आणि त्यांना तुम्ही पुराव्याच्या आणि माहितीच्या आधारे केवळ राजकीय सुडासाठी पकडलेला आहे, हा प्रश्न आहे. तिथं मोठ्या विद्यार्थ्यांचा मॉब जमलेला होता, तिथं सगळेच जमलेले होते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये सगळेच विद्यार्थी होते. घोषणा देणारे कोण होते, तो कार्यक्रम कोणी ऑर्गनाईज केला होता याची माहिती यांना नक्की आहे. परंतु केवळ इथं कम्युनिस्टांना बदनाम करणं शक्य आहे, यासाठी ते केलं जात आहे आणि याच्या मागेच एक राजकीय सूडचक्र आहे. आणि दिल्ली पोलीस हे 100% हे
मोदी सरकारच्या आदेशावरून कोर्टामध्ये घोषणा दिल्यानंतर, न्यायालयामध्ये घोषणा दिल्यानंतर जर कारवाया होत नसतील त्या व्यक्तींवरती, हा काय योगायोग नाहीये. याचा अर्थ एकंदर पोलिसांची कार्यपद्धती काय आहे आणि ती आधीच्याही प्रकरणात काय राहिलेली आहे हे याच्यावरनं दिसून येतं. हे मला सांगायचंय. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊया ताई. ब्रेक नंतर तुमच्याकडे येतो, पण ब्रेक नंतर मला सरकारकडे वळायचं आहे. हे एक विद्यापीठातलं प्रकरण होतं, ते वेगळ्या प्रकारे हाताळता आलं असतं. देशातले महत्त्वाचे विचारवंत प्रतापभानू मेहता यांच्यासारखे समाजशास्त्रज्ञ, जे उजवेही नाहीत आणि डावेही नाहीत, ज्यांना मध्यममार्गी मानलं जातं, असे समाजशास्त्रज्ञ सुद्धा सांगतायत की सरकारने मोठी चूक केलेली आहे अशा प्रकारे या प्रकरणामध्ये पडून. आणि एका बाजूला हे विद्यार्थी जे राष्ट्रद्रोही घोषणा देत होते त्यांच्यावर कारवाई करता करता सरकारच लोकशाहीच्या विरोधी वागतंय का, हा विचार करण्याची वेळ आली आहे. एकूण हे प्रकरण सरकारवर शेकतंय का, या मुद्द्याकडे मिळणार आहे ब्रेक नंतर. पण ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा, JNU प्रकरण सरकारच्या अंगावर शेकतं आहे का? बघा पडद्यावर काय प्रेक्षक म्हणतायत. नाही म्हणतायत 56% प्रेक्षक, पण 44% प्रेक्षक म्हणतायत होय शेकतंय. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. मी चर्चेला पुन्हा सुरुवात करतोय आणि मला सरकारकडे वळायचं आहे. जतीन देसाई तुमच्यापासून सुरुवात करतोय, मग मनोज टेकाणेंकडे जाणार आहे. या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून सरकारने मोठी घोडचूक केलेली आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे, टीकाकारांचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला देशद्रोहाचा जो गुन्हा लावलेला आहे तो सुद्धा योग्य आहे की नाही याविषयी कायदे तज्ज्ञांत मतभेद आहेत. आज सोली सोराबजी म्हणाले घोषणा देणं हा काही देशद्रोह होऊ शकत नाही, सेडिशनचा कायदा लावण्यामध्ये काहीतरी गडबड झाली आहे का हे तपासावं लागेल. तुमचं काय मत आहे? निश्चितच सोली सोराबजी तिथपर्यंत म्हटलं की सुप्रीम कोर्टाच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचने रुलिंग दिलं आहे की सेडिशन क्वचित त्याच्यातच वापरला पाहिजे आणि त्याचा देखील ते विचारपूर्वक. म्हणजे मला आठवतं की विनायक सेनवर देखील सेडिशनचा चार्ज होता आणि विनायक सेनवर सेडिशनचा चार्ज असताना सुप्रीम कोर्टाने एक कमेंट केलेली, अत्यंत महत्त्वाची कमेंट होती. ती कमेंट अशी होती की कारण विनायक सेनवर आरोप होता की त्याच्याकडनं माओवादी साहित्य मिळालं त्याच्या घरातनं. तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की एखाद्याच्या घरात जर गांधींची पुस्तकं मिळाली तर तो काही गांधीवादी आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. त्याच स्वरूपानं एकाकडनं जर माओची पुस्तकं मिळाली तर तो माओवादी आहे असंही म्हणता येत नाही. म्हणजे मुळातच सेडिशनचा जो काही चार्ज आहे की सेडिशनचा चार्ज ब्रिटिशरांनी भारतात आणला आणि ब्रिटनमध्ये आज सेडिशनचा चार्ज नाही. ब्रिटनने ते काढून घेतला आणि अनेक म्हणजे गुजरातमध्ये हार्दिक पटेल, हार्दिक पटेलवर सेडिशनचा चार्ज आहे. हार्दिक पटेल देखील तुरुंगात आहे. हार्दिक पटेलवर तुरुंगात सेडिशनचा चार्ज यासाठी लावला आहे की तो भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या एकूण धोरणाच्या विरोधात कुठेतरी बोलतो आहे. आणि हार्दिक पटेलनी एकूणच जे काही गुजरात मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट जे आहे त्याला चॅलेंज केलं, म्हणून त्याला सेडिशनमध्ये टाकणं की लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सेडिशनचा जो चार्ज आहे तो अशा स्वरूपानं लावता कामा नये. आणि मुळातच माझं असं म्हणणं, पण जतीन देसाई हे भाजप सरकार करतेच असं नाही, काँग्रेसने म्हणून काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काही लोकांना, सुधीर ढवळे असतील किंवा आता सचिन माळी तुरुंगामध्ये आहेत, शीतल UAPA असेल, सेडिशन असेल, या सगळ्यांचा कुठेतरी पुनर्विचार केला पाहिजे. परंतु प्रश्न काँग्रेसने गैरवापर केला तुम्हाला मान्य असं आपण कुठेही म्हणत नाही की काँग्रेसने गैरवापर केलेला नाही, असं तुम्ही कुठेही म्हटलं नाही की काँग्रेसने गैरवापर केला म्हणून भारतीय जनता पक्षाला करण्याचा अधिकार आहे असं आपण म्हणता कामा नये. की लक्षात घ्या की सरकारची आज जी काही भूमिका आहे, आता राजनाथ सिंग या देशातले गृहमंत्री अत्यंत हास्यास्पद त्यांचं ते काही कमेंट असते. म्हणजे हाफिज सईद याच्या मागे आहे, हाफिज सईदनी मदत केली. एक तर मुळातच की आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही वेगवेगळ्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन असतात कशा स्वरूपानं ते काम करतात ह्याची कदाचित या देशातल्या गृहमंत्र्यांना माहीत नाही असं माझं मत आहे. म्हणजे एखादी काही घटना घडली तर टेररिस्ट ऑर्गनायझेशन अशा स्वरूपानं असतं की लगेच ते स्टेटमेंट देतात की हो हे आम्ही केलं आहे, आमच्यामुळे झालं आहे. त्याला कारण असं असतं की त्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन केलं जरी नसलं तरी त्याची जी काही एकूण जगभरात त्यांना जी काही प्रसिद्धी मिळते, हे टेररिस्ट ऑर्गनायझेशन जे असतात ते अशा स्वरूपानं प्रसिद्धीमध्ये ते मोठे होत असतात. आणि म्हणून की हाफिज सईदचं त्या ठिकाणी उल्लेख करणं अत्यंत हास्यास्पद अशा स्वरूपानं. मला असं आठवतं की कशा स्वरूपानं हे लहान आपण जर गोष्ट केली की बाबरी मस्जिद जेव्हा तोडण्यात आली तेव्हा शिवसेनेने लगेच म्हटलं की आम्ही तोडली. तर त्यांच्या कोडी त्या ठिकाणी नव्हते, परंतु हे जे काय आहे की लगेच क्लेम करायचा आणि आम्ही सरकारने घाई केली, सरकारने घाई केली, हे कुठेतरी राजनाथ सिंगने विचार केला पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आणि मोदी नेहमीप्रमाणे मौन आहे,
मन की बात त्यांचं जेव्हा होणार त्या मन की बातमध्ये देखील की या देशातल्या लोकांच्या मनात काय आहे त्याबद्दल ते बोलणार नाही. म्हणजे नरेंद्र मोदींनी काही बोलायचं नाही, राजनाथ सिंगांनी गृहमंत्र्यांनी उलट सुलट काही बोलायचं, इररिलेव्हंट बोलायचं, लोकांना कन्फ्यूज करायचं, हे एकूण सरकारचं धोरण राहिलं आहे. आणि मला असं वाटतं आहे की सरकारने हा जो काही प्रश्न आहे तो युनिव्हर्सिटीला च्या हातात द्यायला पाहिजे होतं. ठीक आहे. युनिव्हर्सिटी काय उत्तर त्याला द्या? व्यवस्थित सोडून नाही, राजनाथजींनी आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत, म्हणजे त्यांनी जे याच्यावर वक्तव्य केले किंवा तोयबांना त्यांनी जबाबदार धरलेला आहे, त्यांनी पूर्णपणे काहीतरी चौकशी केली असेल, काही लोकांशी ते बोलले असतील. कारण या देशाचे गृहमंत्री या नात्याने बोलत असतात. उचलली जीभ लावली टाळायला असंही तर होणार नाही ना हो जिथे. म्हणजे त्यांनी काहीतरी चौकशी केली असेल, त्यांना असं लक्षात आलं असेल आणि त्यामुळे त्यांनी हे बोलले असतील. आता तुम्ही जो मुद्दा बोलला की सेडिशनचा, आता म्हणजे मलाही त्या बाबतीत असं वाटते की त्याच्याबद्दल पुनर्विचार झाला पाहिजे. तुम्हाला वाटतं? हां, म्हणजे पुनर्विचार झाला पाहिजे की त्याचा आपण वापर कुठे करावा किंवा करू नये याच्याबद्दल त्याचा वापर झाला पाहिजे. परंतु या ठिकाणी तुम्ही जर असं म्हणाल की आता मोदीजी मौन पाळून आहेत आणि राजनाथजी बोलत आहेत, आता देशाच्या पंतप्रधानांनी प्रत्येक गोष्टीमध्ये बोललंच पाहिजे असं मला म्हणजे संयुक्तिक वाटत नाही. आणि मन की बातवर तुम्ही व्यंग करताय त्यांच्या, पण मी देशभर जेव्हा फिरत असते, महाराष्ट्रातही फिरत असते, अनेक लोकांना ते आवडतं हो. म्हणजे मन की बात म्हणजे मनातलंच बोलतात, ते काय बाहेरचं बोलत नाहीत किंवा फक्त स्वतःचं कौतुकच करत नाहीत. म्हणजे मन की बात हा कार्यक्रम तर ग्रामीण भागामध्ये अत्यंत लोकप्रिय, मनापासून सगळे लोक म्हणजे ऐकत असतात. आणि या विषयामध्ये की असं प्रत्येक रोज काहीतरी अशा प्रकारची घटना घडेल म्हणून मोदींनी लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे असं खरं म्हणजे आपण अपेक्षा करणं सुद्धा म्हणजे चूक आहे. पण तुम्हाला आता असं वाटतं गृहमंत्री सरकारने त्या घाई ठिकाणी केली? 3 मंत्री तुमचे बोलले, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी आणि राजनाथ सिंग, या सगळ्या विद्यापीठाच्या प्रकरणामध्ये घाई केली असं वाटतं? नाही, आता स्मृती इराणी हैदराबादच्या संबंधामध्ये बोलल्या किंवा निर्मला सीतारामन म्हणजे त्या बोलल्या असतील, आता त्या वादामध्ये मला पडायचं नाही आहे. परंतु या ठिकाणी गृहमंत्री या नात्याने जे काही देशामध्ये किंवा जे हे घडलेलं आहे त्याच्यावर भाष्य करणं हे म्हणजे गृहमंत्रीच बोलणार ना. आणि त्यामुळे त्यांनी ते भाष्य केले आणि हास्यास्पद कसं असेल म्हणजे ते पूर्णपणे विचार करून बोलले असतील, काही माहिती घेतली असेल, माहिती घेतल्याशिवाय ते नाहीच बोलणार. हाफिज सईदचा ट्विटर अकाउंट बोगस होता, ज्यावरून हे ट्विट करण्यात आलं होतं, तो बोगस सिद्ध झालेला आहे आणि गृह खात्यालाही मान्य आहे की तो बोगस आहे म्हणून. नाही, पण तरी सुद्धा म्हणजे मला असं वाटतं बघा निखिलजी, गृहमंत्री देशाचा ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला म्हणजे उगाचच मनात येईल तसं ते बोलणार नाहीत किंवा म्हणजे प्रतिक्रिया द्यायची म्हणून ते देणार ते नाही. जबाबदारीने बोलतायत असं तुमचं म्हणणं आहे? माझं म्हणणं मनोज की टेकाडे, तुमचं काय जबाबदारीने म्हणणं ते आहे? त्यांनी माझ्या मते की मोदीजींनी रोहित वेमुलाच्या प्रकरणात खूप संवेदनशील भाषण केलं, पण त्यानंतर स्मृती इराणींनी परत कास्टचा मुद्दा तो त्या कास्टमधलाच नाही आणि ते प्रकरण असं वेगळं त्यांनी केलं. यातून असं दिसतं की एक तुमची भूमिकाच त्याबद्दल नाही आहे. मोदीजी वेगळं बोलत आहेत आणि इकडे मंत्री वेगळं वागत आहेत, तरीसुद्धा मोदीजी त्यावर ॲक्शन घेत नाही आहेत. मुळात आता हे प्रकरण जसं सरांनी सांगितलं की विद्यापीठ लेवलवर कृती समिती नेमून त्यानंतर एक प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरनुसार ते करता आलं असतं. माझं देशाविरोधात घोषणा देणाऱ्यांचं मी समर्थन इथे करत नाही आहे. तुमचं असं म्हणणं आहे त्यांच्यावर कारवाई करायला हवी, पण ती कारवाई करायला त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावावा असं तुमचं मत आहे? म्हणजे ते आता बघावं लागेल. त्यात बरंचसं आपण अगोदरही चर्चा केली की त्यात घोषणा कोणी दिल्या, अजूनच पोलिसांची त्यावर रिपोर्ट नाही आहे. नेमकं अरेस्टसुद्धा कोण झालं आहे त्या संदर्भात पण अजून रिपोर्ट्स आलेला नाही आहे. त्यात अजून तथ्यता काय आहे, फॅक्ट्स काय आहे, फॅक्ट फाइंडिंग काय आहे, त्यावर अजूनपर्यंत काही हे झालं नाही. पण एकदमच ठपका ठेवून टाकणं की ह्या मुलांनीच हे घोषणा दिल्या, ही जी घाई करणं आहे, मला वाटतं ही घाई व्हायला नको. व्हायला हवं कारवाई, पण ती जी घाई होते ती घाई व्हायला नको, एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे, मी प्रदीप गावडेंकडे जातोय. गावडे, तुम्ही ऐकलेलं आहे मनोज टेकाडे काय म्हणतायत, तुमचं काय मत आहे याबद्दल? निखिलजी, सोली सोराबजी जे काही म्हटले ते निम्म सांगितलं, त्याच्या पुढचं मी सांगतो. सोली सोराबजी असं म्हटले की फक्त घोषणा देणं होत नाही, एक्साइटमेंट पाहिजे, प्रवृत्त केलं पाहिजे. आता ह्या 2-3 घोषणा तुम्ही बघा, जब कश्मीर की आज़ादी तक भारत की बर्बादी तक जंग चलेगी, किंवा भारत तेरे तुकडे हो गए हजार, किंवा अफजल तेरे कातिल अभी जिंदा है हम शर्मिंदा है. ह्या घोषणा एक्साइटमेंट करून देत नाहीत का? दुसरी गोष्ट, ह्याला आपण इथपर्यंत लिमिट नको ठेवायला. घोषणा दिल्या, त्याच्या मागं काही व्यापक डिझाईन होतं का याचा शोध झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, आज रिपोर्ट आलेले आहेत की ओमार खालिद पाकिस्तानला जाऊन आलेला आहे. ह्या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं की ओमार खालिदचा नक्षलवादाच्या संदर्भात JNU मधलाच एक अटक प्राध्यापक जो आहे साईबाबा, त्याच्या अंडर हे सगळे काम करत होते. त्याच्यामुळे हे खूप लाईटली बाबा 2-3 पोरांनी जिथं घोषणा दिल्या असं नको करायला.
आणि हास्यास्पद म्हणताय की बाबा विद्यापीठाने कमिटी करून देशद्रोहाच्या खटल्याचे म्हणजे ते तुम्ही पाहणार का तिथं? म्हणजे तुमचा असा सखोल ठाम- चौकशी झाली पाहिजे. नाही, आम्ही काय असं म्हणत मला नाहीये की सांगा trial प्रदीप न गावडे, करता. म्हणजे तुमचा media असा trial ठाम जसं होतं समज आहे तसं की काय हा होतं? देशद्रोहच आम्ही आहे. काय असं म्हणत नाहीये. आम्ही काय निखिल एक मिनिट माझा मुद्दा मला कंप्लीट करू नाही, द्या. नाही. JNU पर्यंत गेलेत. तेच मला त्यांना विचारायचं आहे की हा नक्कीच, देशद्रोह नक्कीच. याविषयी माझ्या तुमची खात्री कार्यकर्त्यांनी आहे? तिथं बघितलंय आमचा ठाम हा हो माझी खात्री आहे, पण माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. न्याय व्यवस्था जो निर्णय देईन तो मला मान्य असेल. कन्हैया कुमारनी देशद्रोहाचं कृत्य केलंय असं तुम्हाला वाटतं का? कारण दिल्लीतले तुमचे नेते, जो कन्हैया कुमारचा मित्र आहे दिल्लीतला नेता, काल एका टीव्ही चॅनलवरच्या परिसंवादात तो होता, त्यांनीही हे म्हटलं नाही कन्हैया कुमारनीच हे केलं असेल, ते पोलिसांनी शोधावं असं त्यांनी म्हटलं. तुम्ही इथे बसून कसं म्हणताय कन्हैया कुमारनीच हे केलं? निखिलजी हो, बरोबर पोलिसांनी शोधलं. बरोबर आपण नाही म्हणू बरोबर बरोबर तुमच्याशी अगदी मी म्हणजे हे आहे की पोलिसांनी शोधलं पाहिजे, पण त्या पोलिसांवर विश्वास ठेवा. त्या पोलिसांवर विश्वास ठेवा. बसींनी म्हटलं की कन्हैया कुमारचा त्यात रोल आहे, आमच्याकडे इनपुट आहेत, आमच्याकडे पुरावे आलेले आहेत असं म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता तो बीजेपीचा माणूस आहे. ज्या वेळेस भारतातलं सुप्रीम कोर्ट सगळ्या प्रोसिजरनुसार अफजल गुरुला फाशी देतं, त्याच्यानंतर त्याला ज्युडिशियल किलिंग म्हणलं जातं. म्हणजे इथल्या व्यवस्थांवर विश्वास आहे का तुमचा? पोलिसांवर विश्वास आहे का? न्याय व्यवस्थेवर आहे का? ठेवा ना त्यांच्यावर विश्वास. बरोबर आहे. जर Thank you कन्हैया very much. कुमारने काही Thank you केलं very नसेल much. तर त्याला बेल भेटन, सुटन, निर्दोष मुक्त होईल. प्रदीप गावडे, हे तुम्ही बोलल्याबद्दल मूळ अगदी मुद्दा मी आहे की तुमचा तुमचा आभारी न्याय आहे. व्यवस्थेवर विश्वास आहे का? ऐकून घ्या, आभारी आहे. तुम्ही म्हणताय न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा, पण 6 डिसेंबर 1992 रोजी याच न्यायव्यवस्थेवर तुम्ही सगळ्यांनी विश्वास नव्हता ठेवला. त्याचं काय करायचं? तेव्हा तुमच्यावर देशद्रोहाचे खटले लावायचे का? निखिल सुप्रीम कोर्टाचा आदेश असूनही तुम्ही केलं होतं तिकडे सगळं. लिहून दिले निखिल, तुम्ही हे मुद्दा भरकवण्याचा प्रयत्न करताय. आता ते भरकट बाबरीवर. नाहीये, मी योग्य तेच विचारतोय तुम्हाला. आम्ही नाही. तुम्हाला सोयीचं नाहीये, पण उत्तर द्या. आणि त्याच्यावर 6 केस चालू डिसेंबर आहे. 1992 ऐका, रोजी तुम्ही ऐका, देशद्रोह ऐका, केला मी होता तुम्हाला का? सांगतो ना. ऐका मी तुम्हाला सोयीचं मी बोला बोला. उत्तर देतोय मी. ऐका, त्या विषयात केस चालू आहे. जो निकाल येईल तो सगळ्यांना मान्य असेल. ठीक या आहे. विषयात अजित केस चालू अभ्यंकर आहे, शेवटी निकाल तुमच्याकडे सगळ्यांना मान्य येतोय. असेल तो. अजित अभ्यंकर शेवटी तुमच्याकडे येतोय, कारण हे उत्तर देणं अभाविपच्या लोकांना सोयीचं नाहीये. मी येतो तुमच्याकडे. हे बघा, पण आम्ही अजित अशा कुठल्या अभ्यंकर घोषणा दिल्या नाही. अजित अभ्यंकर एक मिनिट, अजित अभ्यंकरला बोलते. अजित अभ्यंकर, मी तुमच्याकडे येतोय. मला बघा. तुम्हाला विचारायचं आहे. एक मिनिट, Yes. मी मी आलो. असं मला म्हणतो. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की हे जे सेडिसनचं प्रकरण आहे हे फार गंभीर आहे. अशा प्रकारे देशद्रोहाचे खटले जर तरुण मुलांवर लावले गेले, कोणी दोषी असेल, खरोखरच हिंसेमध्ये आणि अशा प्रकारच्या देशविरोधी कृत्यात सहभागी असेल, त्याला शिक्षा झालीच पाहिजे कायद्याप्रमाणे. पण सरसकटपणे अशा गंभीर कलमांचा वापर करणं, जो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने सुद्धा महाराष्ट्रात केलाय, जो इतर राज्य सरकारने सुद्धा केलाय आणि जो आता दिल्लीमध्ये होतोय. मला तुम्हाला विचारायचं आहे, आज भाजपचं सरकार कम्युनिस्टांविरुद्ध हा वापर करेल, उद्या काँग्रेसची सरकार अभाविपच्या मुलांविरुद्ध देशद्रोह लावू शकतात. काय करायचं याचं? नाही, मला एक्झॅक्टली हेच म्हणायचं आहे की याच्यामधून लांडगा लारलीची जी गोष्ट आहे, देशद्रोह खरे करणारे जे आहेत ते याच्यामधून कदाचित सॉफ्टन होतील, की म्हणजे देशद्रोहाचा आरोप आता कोणावरती लागू शकतो. त्याच्यामुळे खराखुरा ज्यांच्यावरती लागायला पाहिजे, जेव्हा लागेल त्यावेळेला त्याची तीव्रता किंवा त्याची भयानकता थोडी कमी झालेली असेल. या कारणामुळे तो लागू शकण्याची योग्य परिस्थिती आहे का याचं जास्त, म्हणजे आता त्याचं जास्त कायदेशीर जो मुद्दा आहे त्याचा मी फ्रेम त्याच्यात बोलू शकत नाही, कारण त्याचा जास्त कायद्याच्या पद्धतीने विचार करावा लागेल. परंतु मला असं वाटतं की त्याचा सरसकटपणे राजकीय पद्धतीनं, एक राजकीय सूडचक्र पद्धतीनं वापर करणं चुकीचं आहे. आणि आता गावडे म्हणलं, मला अतिशय आनंद आहे की न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे, परंतु तुम्ही CPMच्या सेंट्रल कार्यालयावरती हल्ला केला, तो कुठल्या न्यायव्यवस्थेचा निकाल आल्यानंतर केला मला कळलं नाही. तिथे जे मारहाण ज्यांना झाली, बहुतेक त्यांनी नसेल केला, ज्यांनी कोणी केला असेल, तर तो जो हल्ला केला तो न्यायव्यवस्थेच्या आवारातच केला, म्हणजे न्याय देऊ नये यासाठीच केला का काय? तेव्हा न्यायव्यवस्थेत त्यांचा विश्वास असेल तर कदाचित त्यांनी याही बद्दल आग्रही धरावं आणि तो ज्यांनी केला त्या भाजपचा सुद्धा त्यांनी निषेध करावा, अशी माझी थोडीशी त्यांच्याकडनं अपेक्षा राहील. प्रदीप गावडे बोला. ज्यांनी कुणी पत्रकारांवर हल्ला केला ते कोणत्याही पक्षाचे, कोणत्याही रंगाचे असले तरी त्यांचा निषेध मी 100% करतो. इथं दोषींवर कारवाई झाली पाहिजे. आता अजित अभ्यंकर बोलताना म्हणले की कोणत्या न्यायव्यवस्थेचा पुरावा घेऊन तुम्ही आमच्या कार्यालयावर हल्ला केलता.
35 वर्ष ह्यांचं पश्चिम बंगालमध्ये सरकार होतं. रिपोर्ट्स आहेत, सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात जास्त पॉलिटिकल किलिंग पश्चिम बंगालमध्ये त्या काळात झाल्या. त्या कुठल्या कोर्टाचा निर्णय घेऊन तुम्ही लोकांना मारलं होतं? संघ परिवाराचे अनेक कार्यकर्ते मारले गेले, त्यांना कोणी फाशीची शिक्षा दिली का म्हणून तुम्ही त्यांना मारून टाकले इतक्या क्रूरपणे? आजची घटना आहे, आजची घटना आहे. स्वयंसेवकाला मारण्यात आलं आज. बोला अभ्यंकर, बोला बोलू का मी? बोला. बोला. हे बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पश्चिम बंगालमध्ये 35 वर्ष जे सरकार होतं त्याच्यामध्ये पॉलिटिकल किलिंग्स काय झाल्या किंवा काय झाल्या नाहीत याची म्हणजे सगळ्यात जास्त चांगलं जर त्याच्याबद्दल कोणी बोलत असेल तर त्या ममता बॅनर्जी बोलतील. कदाचित त्या सुद्धा जे म्हणत नाहीत ते म्हणण्याचा प्रयत्न करतायत, ती गोष्ट चुकीची आहे. दुसरा गोष्ट, केरळमध्ये जे हत्या झाल्या आहेत ते जर यादी देतील त्याच्यापेक्षा मोठी यादी मी देऊ शकतो की तेव्हा केरळमधली एका विशिष्ट जिल्ह्यातली जी परिस्थिती आहे त्याचं सार्वत्रिकरण करण्याचं कारण नाही आणि त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी. जे होईल त्याचं म्हणजे ज्यांच्यावरती ती होईल त्याचं समर्थन करायला आम्ही कधी गेलेलो नाही. आणि ही यादी जशी त्यांच्याकडे तशी माझ्याकडे सुद्धा एक मोठी यादी आहे. तेव्हा यादी घेऊन बसण्यापेक्षा आपण मुद्द्याला घेऊन बोलूया आणि सगळ्या देशामध्ये हा चुकीची जर अशी पद्धती काही जात असेल तर ती वाचवण्याचा प्रयत्न करूया. शेवटी देश आपल्याला वाचवायचा आहे. देशातले जे काही खरे प्रश्न आहेत, जनतेच्या ज्या खऱ्या समस्या आहेत त्याच्यावरती आपल्याला लढायचं आहे. आणि अशा प्रकारचे ज्याला आपण राजकीय रंगपंचमी खेळून त्याचं रूपांतर रक्ताच्या रंगपंचमीमध्ये करण्यामध्ये जर आपल्याला रस नसेल तर आपण या खऱ्या मुद्द्यांकडे जाऊया. आणि एकीकडची लढाई दुसरीकडे केवळ सुडासाठी न्यायची म्हणून न्यायची, कारण आपण कुठेतरी संघटनेत मोठे होतो किंवा आपली एक संघटनेचा झेंडा लागतो, अशी भूमिका कोणीच ठेवू नये. हा मला वाटतं सगळ्यात जास्त योग्य मुद्दा ठरेल. ताई, मला तुमच्याकडे यायचं आहे. आत्ता अभ्यंकर जे बोलले, म्हणजे मला अशी भीती वाटते, मोदींना सत्ता मिळाली, ती निवडणूक जिंकून मिळाली. 5 वर्ष राज्य तुम्ही सुखाने करू शकता. मुद्दा असा आहे, जे ध्रुवीकरण होतं आहे, म्हणजे आत्ता जे गावडे म्हणाले की CPMच्या लोकांनी माणसं मारली असा त्यांचा आरोप होता. मग त्यांनी ते अप्रत्यक्षरित्या हे सुचवत होते, मग आम्ही हल्ला केला तर काय मोठं झालं. म्हणजे असं जर होणार असेल या देशात, 2 संघटना वेगळ्या विचारांच्या हिंसक बनणार असतील आणि एकमेकावर हल्ले करणार असतील तर सामान्य माणसानं जायचं कुठे ताई? नाही, आता म्हणजे त्यांनी जे वक्तव्य केलं की तो आता ते त्याचं मत म्हणजे असेल, पण या ठिकाणी खरं म्हणजे त्यांनी असं बोललं म्हणून अशा पद्धतीने सरकार करेल किंवा भारतीय जनता पार्टी त्यांना सपोर्ट करेल असं नाही आहे ना. ABVPचा तो पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे, ते त्याने त्याचे त्या ठिकाणी मत म्हणजे मांडलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही असं म्हणताय की बघा की ज्या विद्यार्थ्यांना आपण तिथे त्या ठिकाणी पकडलेलं आहे, ज्यांनी घोषणा दिल्या, जो मॉब होता त्यातल्या काहींना त्यांनी पकडलं असेल आणि ते सिद्ध होईल ना खरोखरच कोणी म्हणजे दिल्यात आणि कोणी नाही. आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर खरं म्हणजे कुठला काही खटला त्याच्यामध्ये देशद्रोह येतो की नाही मला माहीत नाही आहे, तो नंतरचा होईल. पण आत्ता आपण ते चौकशी अंती कळेल, आत्ता असं आपण नाही म्हणू शकत म्हणजे त्याच्याबद्दल. आणि त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे विद्यार्थी होते का, असतील तर म्हणजे त्याच्याशिवाय अभ्यंकर एवढे बोलत नाहीये कारण तो CPMचा आहे. देशद्रोहाचं जे कलम आहे ते राजकीय विरोधकांविरुद्ध सरसकटपणे वापरलं जात आहे देशामध्ये स्वातंत्र्यानंतर. मला तेच तुम्हाला विचारायचं आहे की कोणाही विरुद्ध, म्हणजे देशद्रोह हा किती मोठा आहे. म्हणजे खरोखरच ते अतिरेक्यांविरुद्ध वापरायला पाहिजे. देशाविरुद्ध कट करणारे, देशाविरुद्ध हिंसा करणारे, सरकार उलटून पाडायचा प्रयत्न करणाऱ्यासाठी हिंसक कारवाई करणाऱ्यांविरुद्ध लावलं पाहिजे. मान्य आहे ना निखिलजी, हे मान्य आहे, अगदी तुम्ही बरोबर बोलता आहात. पण या ठिकाणी ज्या एका महत्त्वाच्या अत्यंत जे विद्यापीठ आहे दिल्लीमध्ये, त्या विद्यापीठाचे हे विद्यार्थी जर का अफजलगुरूची पुण्यतिथी साजरी करत असतील आणि त्या दिवशी देशविरोधी जर घोषणा देत असतील तर हे सुद्धा देशविघातकच आहे ना. म्हणजे देशाच्या विरोधात घोषणा दिल्या त्या विद्यार्थ्यांवर लावलं पाहिजे ना, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावरच झाली पाहिजे. ज्यांनी घोषणा दिल्या त्यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे, त्यांनाच अटक केली चुकीच्या पाहिजे. विद्यार्थ्यांना अटक करून चुकीच्या विद्यार्थ्यांवर कारवाई होता कामा नये या मताची मी आहे. परंतु ज्यांनी घोषणा दिल्या त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शटडाऊन JNU म्हणून पण घोषणा देत आहेत. म्हणजे मला तुम्ही म्हणताय की त्याच विद्यार्थ्यांवर झाली पाहिजे. शटडाऊन इंडिया म्हणून हा काय आता हे नवीन शटडाऊन JNU नाही, क्लीन अप JNU नावाची घोषणा देतोय आम्ही. नाही शटडाऊन JNU म्हणून तुम्ही पण चाललेलं आहे. हो, ज्या JNUने खूप चांगले इथे स्टुडंट दिले, जबाबदार नागरिक दिले, नेते दिले, चळवळी तिथून घडल्यात. JNU म्हणून एक कोणताही विद्यापीठ असो, अगदी संघ विचारांचं असो, ते शटडाऊन करा. हे कशासाठी? कसं प्रदीप गावडे अशा टोकाच्या भूमिका घेणं, अशा प्रकारे बंद केलं जाऊ नये ही ABVPची भूमिका आहे. एक मिनिट प्रदीप गावडे ऐका. अभाविपचे एक खासदार, माफ करा, भाजपचे खासदार आहेत एक महंत आदित्यनाथ, त्यांनी काल असं म्हटलं हे विद्यापीठ बंद करा म्हणून. खासदारांनी भाजपचे खासदार
निषेध करतो मी त्यांचा, जाहीर निषेध. त्यांनी असं जाहीर निषेध. कुठलंही विद्यापीठ अशा प्रकारे बंद केलं जाऊ नये. विद्यापीठ हीच ज्ञान देण्यासाठी आहेत. ठीक आहे, आम्ही अभ्यंकर. म्हणतोय काही चुकीचं असेल तर ते आपण क्लीन करू. आपण सगळे मिळून आपली विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊ. ठीक आहे, अभ्यंकर. नाही, मला फक्त एक मुद्दा मगाशी सांगायला राहिला. अफजल गुरुची पुण्यतिथी साजरी करणं हे वाईटच आहे, त्याचा मी तीव्र धिक्कार करतो. परंतु नथुराम गोडसेची पुण्यतिथी साजरी करणारे पुण्यातले, त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा लावावा अशी मागणी कोणी केल्याचं माझ्या ऐकिवात नाहीये. ती मागणी का होत नाही किंवा या सरकार करणार का, फडणवीस सरकार करणार का मग याच न्यायाने, हाही प्रश्न मला या ठिकाणी विचारायचा आहे. नथुराम गोडसेची पुण्यतिथी साजरी करणं हा राष्ट्रवाद होतो, हे कसं काय? अफजल गुरुची पुण्यतिथी साजरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. जे काय देशद्रोहाचं कलम लागत असेल तर ते लावावं, त्याला माझा अजिबात विरोध नाही. मी त्याचा बचाव करण्यासाठी अजिबात बोलत नाही. माझं म्हणणं आहे नथुराम गोडसेचा बचाव करण्याचा कोणी प्रयत्न करू नये, एवढंच माझं म्हणणं आहे. ताई उत्तर नाही नाही अभ्यंकरजी, तुम्ही अशांवर या कारवाई केली ठिकाणी पाहिजे. नाही नाही जे एक कोणी नथुराम अभ्यंकरजी गोडसेची जयंती साजरी करत असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे कायद्यानुसार. तुमचंच सरकार आहे गावडे. नाही नाही अभ्यंकरजी ही मागणी करतात आणि नाही नाही विरोध या करावे ठिकाणी लगेच जी आर तुम्ही घालायला नथुराम मी तुम्हाला गोडसेची मागाशी तुलना आणि इथे करणं हे चुकीचं वैचारिक आहे. संबंध आहे. नथुराम गोडसे व्यक्तिदोषातून त्यांनी गांधींना म्हणजे ती हत्या आणि तो गुन्हेगारच आहे आणि तो खुनी आहे, त्याची हे करणं मी त्याच्याशी पण सहमत नाहीये. परंतु तुम्ही तुलना कुठे करता हो की देश विघातक म्हणजे देशाला नाही, पण गोडसे आणि संपवायला अफजल गुरु निघालेला सारखेच तो आहेत, ताई. अफजल गुरु ताई, आणि गोडसे आणि त्याची अफजल गुरु पुण्यतिथी तुम्हाला साम्य दिसत नाही का? नाही नाही काय साम्य दोघंही त्यांनी terrorist आहेत, मुळीच दोघंही नाही. अरे अफजल जो गुरु देश आहेत. संपवायला अफजल गुरु निघाला होता, संसदेला म्हणजे काय हल्ला बोलताय केला तुम्ही? त्याने आणि ते आणि राष्ट्रपतीचा तो खून व्यक्तिदोषातून केला. त्यांनी एक मिनिट त्यांनी व्यक्तिदोषातून गांधीजींना मारलं, हे बापरे. काय बरोबर नाहीये. तो खूनच आहे आणि त्यांनी Exactly. गुन्हेगारच आहे, त्याच्याबद्दल मी सहमत नाहीये. पण याचा अर्थ अहो जो देशाला संपवायला निघालेले जे दहशतवादी म्हणजे आज गांधीजींना आपले संपवलं तर असंख्य- चालेल तुम्हाला? म्हणजे नाही नाही असं नाही, संपवलं तर चालेल असं नाही निखिलजी. ते दोघंही दहशतवादी नाही असं का निखिलजी, म्हणत नाही एक तर तुम्ही? तुम्ही आम्हाला बोलवताना आम्हाला बोलू द्या. तुम्ही बोलत असताना मध्ये मध्ये बोलता. अहो, प्रश्न नाही, विचारणे ऐका माझं ना. काम आहे, पण- ताई. नाही नाही काम आहे पण एकतर्फी नाही प्रश्न- होणार. नाही नाही प्रश्न विचारा ना, पण आम्ही बोलताना आम्हाला स्पष्ट तर करू द्या ना. आम्ही असं- माझा साधा आम्ही प्रश्न आहे, असं म्हणत गोडसे आणि नाही. अफजल गुरु दहशतवादी आहेत की नाही? नाही नाही बघा गोडसेंचा इथे प्रश्नच येत नाही. या ठिकाणी जो अफजल गुरु देशाला संपवायला निघाला होता, संसद त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी अनेक आपले सुरक्षा रक्षक पोलीस मेलेले आहेत. आज दहशतवादी कारवाई त्यांचा नाही, तो गोडसे नेता होता. दहशतवादी नाहीये. ऐका नाही नाही तुम्ही माझा खरं प्रश्न म्हणजे- साधा होता, नाही, नाही, ताई. निखिलजी दहशतवादी होता की नाही त्याचा व्यक्तिदोष त्यांनी त्याच्यातून गांधीजींना पण मारलं. तो दहशतवादी आहे म्हणजे- की नाही सांगा. तो दहशतवादी तो सिद्ध झालाय की नाही ते तुम्ही सांगाल. मी असं कशाला अरे म्हणेन? त्याला फाशी परंतु- दिला या पण अहो, देशाने. याचा अर्थ या ठिकाणी अफजल गुरु देशद्रोहीच आहे, आतंकवादी. आणि गोडसे काय आहे? सांगा तरी. नाही नाही गोडसे काय तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही इथे विषय काढलेला आहे, पण तो व्यक्तिदोषातून त्यांनी गांधीजींना मारलं. इथे देश संपवायला निघालेले हे आतंकवादी आहेत आणि त्यांचं समर्थन तुम्ही करणार का? आणि त्यांच्या हे खरं बरोबर नाहीये. तुम्ही कुठला मुद्दा कुठे बोलायचा याला सुद्धा मर्यादा नाही, नाही, असते. इतिहासाचे नथुराम reference गोडसेंची संदर्भ जे घ्यावे लागतात, पुण्यतिथी ताई. साजरी करतात त्याचं आम्ही समर्थन करत त्यांच्यावर कारवाई का करत भारतीय नाही? जनता अभ्यंकर तेच पार्टीने विचारतोय. त्याचं समर्थन त्यांच्यावर केलेलं कारवाई का नाही. करत नाही? हे मी या ठिकाणी देवेंद्र तुम्हाला फडणवीस सांगते. सरकार आम्ही त्यांच्यावर कारवाई का समर्थन करत केलं नाही? नाही. पुण्यतिथी साजऱ्या करणं याचं आम्ही समर्थन केलेलं म्हणजे नाही भारतीय नथुरामची जनता पुण्यतिथी पार्टीने. साजरी केलेली चालते, नाही अफजल असं गुरुची आम्ही चालत म्हटलं नाही. अरे वा पण मग म्हणजे जो कारवाई का देश करत नाही? संपवायला अभ्यंकर निघालाय तेच त्याची विचारतोय. तुम्ही पुण्यतिथीचं तुम्ही समर्थन करताय की जो देश संपवायला तुम्हाला निघालाय विचारतोय त्याचं प्रश्न. अहो आम्ही तुम्हाला सांगते की नथुराम नथुरामची गोडसेंची पुण्यतिथी पुण्यतिथी साजरी साजरी करणाऱ्यावर कारवाई का करणाऱ्यांवर करत नाहीत? आम्ही त्यांच्या विरोधातच आहोत, म्हणजे सहमत नाहीयेत हे मी स्पष्ट करते या पण मग ठिकाणी. कारवाई का करत भारतीय नाही? जनता पार्टी त्यांच्या पण विरोधातच तुमचं आहे. सरकार कारवाई का करत नाही? ते नंतर बघता येईल ना, परंतु ठीक आहे, आता ज्या- महत्वाचा अहो ठीक आहे. देशाशी ठीक जो आहे, ताई. अस्मितेचा देशाचा प्रश्न आहे तो तुम्ही बाजूला तुम्ही त्याचं महत्व महात्मा न गांधींना देता मारणं तुम्ही हा नको सुद्धा त्या- देशाच्या अस्मितेचा प्रश्न नाही नाही होता. आहे ना, आम्ही नाही म्हणत नाहीये, परंतु अहो इथे जो देशाला संपवायला निघाला आहे. होता त्याची तुलना एका त्या म्हणजे जतीन त्याचं देसाई, त्याने माझा केलं वेळ ते काही संपलेला चांगलं आहे. केलं ठीक असं आहे. नाहीये. मला अमेय तिरोडकरकडे पण एकदा जायचं, पण जतीन त्यांचं देसाई, माझा वेळ त्याचं सुद्धा संपलेला आहे. समर्थन आम्ही काय करत म्हणायचं हे जे वातावरण देशात तयार होत आहे, काय म्हणायचं याला? की एकीकडे नथुराम गोडसेंबद्दल काही बोलायचं नाही. नथुराम गोडसेचं आम्ही समर्थन करत नाही एवढं मला म्हणायचं, त्यांच्याबद्दल एवढं बोलायचं म्हणायचं. नसतं. एक मिनिट, तुलना नको एवढंच करू मात्र त्यांच्याशी. म्हणायचं. परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे की नथुराम गोडसे ज्या स्वरूपानं दहशतवादी होते त्याच स्वरूपानं अफजल गुरु दहशतवादी होते. अफजल गुरुंनी संसदेवर हल्ल्याचा सूत्रधार होता, तर नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींची हत्या केली, राष्ट्रपितांची हत्या केली. आणि आपण लक्षात घ्या की ताई म्हणतात की व्यक्तिदोष नाही, एक विचार होता. महात्मा गांधीजींची हत्या करण्यामागे एक विचार होता आणि तो विचार काय होता?
तर महात्मा गांधींच्या विचारामुळे या देशातल्या बहुजन समाजाला जे काही सत्ता मिळणार होती ती या देशातल्या बहुजन समाजाला सत्ता मिळू नये आणि म्हणून महात्मा गांधींची हत्या करणारे तो एक दहशतवादी विचार होता आणि सामान्य माणसांच्या विरोधातला तो विचार होता. आणि म्हणून की ज्या स्वरूपानं अजित अभ्यंकरनी म्हटलं त्या स्वरूपानं जर खरोखर भारतीय जनता पक्षाला वाटत असेल आणि त्यांना जर खरोखर नथुराम गोडसेंबद्दल प्रेम नसेल तर त्यांनी कारवाई केली पाहिजे यांच्यावर. नाहीतर यांचं जे काही दोन्ही भूमिका कारवाया आहे, झाल्या पाहिजे. यांची भूमिका दोन्ही दुटप्पी भूमिका कारवाया आहे, झाल्या पाहिजे. दुटप्पी भूमिका आहे, दोघी भूमिका आहे. देशविरोधी घोषणा देणाऱ्यांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे आणि त्याच आणि स्वरूपानं नथुराम गोडसेंची गोडसेंच्या- जयंती पुण्यतिथी साजरी करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. ताई, हे तुम्हाला मान्य आहे का? नाही तिथे देशविरोधी त्यांनी काही घोषणा दिल्या नाहीयेत. त्यांनी पुण्यतिथी नथुराम गोडसेंची पुण्यतिथी साजरी करणं याचं समर्थन मी करत नाही. परंतु तिथे काय त्यांनी घोषणा दिल्यात का किंवा काही घडलंय का अशा गांधीजींची हत्या कशी योग्य पद्धतीने या होती? ठिकाणी नाही योग्य नव्हती हे चुकीचं असं त्यांनी म्हटलं. सांगितलं असं नाही. त्यांनी म्हटलं, तुम्ही नाही म्हणत, ते नाही, म्हणताय. ते अयोग्य ठीक आहे, आपण थांबूया इथे. माझा वेळ संपलेला आहे. पण एकूण देशात जे विषारी वातावरण तयार झालं आहे ते फारच घातक आहे. यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे. शेवटी पुन्हा एकदा आपला प्रश्न बघा, JNU प्रकरण सरकारच्या अंगावर शेकता आहे का? बघा पडद्यावर आपला पोल काय या क्षणाचा. 56% लोक म्हणतात नाही, 44% म्हणतायत होय, 56% लोकांना वाटतंय नाही. पण सरकार ज्या पद्धतीने वागतंय ते या देशातल्या विचारवंतांना, या देशातल्या पत्रकारांना मान्य नाही आहे. तुम्ही विरोधकांना टार्गेट करू नका. लोकशाहीमध्ये विरोधकांचा सुद्धा सन्मान राखावा लागतो. जे देशविरोधी कारवाई करतायत त्यांना हुडकून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, पण निरपराधांवर कारवाई होता कामा नये. नाहीतर उद्या सुडाचं चक्र थांबणार नाही आणि एक रक्तरंजित इतिहास पुन्हा लिहिला जाईल. हे फार भयानक आहे, हे लक्षात ठेवा. इथेच थांबतोय. पाहत राहा महाराष्ट्र वन.